समाधान होणार नाही. तर इथला प्रत्येक मेंबर त्याचा सभासद व्हायला पाहिजे. सभासद व्हायला कुठलीही फी नाही आहे, फक्त तुमचा थोडा वेळ द्यायचा आहे. आणि मी आधी पहिल्या दिवशी जे सांगितलं ते परत एकदा सांगतो की तुम्ही म्हणा मी 100-125 माणसं आम्ही काय करणार. तर आपल्याकडे हे एक महान एक्झाम्पल आहे. मॅडम थोडं तुमचं स्टूल आणि हे थोडं त्या बाजूला घेतलं बरं पडेल. म्हणजे हां, म्हणजे पत्री सर तुमच्या बरोबर असतील, मागे नाही. तर पत्री सरांनी एका माणसापासून सुरुवात केली ध्यान शिकवायला, आणि आज जगातले कोट्यावधी मास्टर्स, पिरॅमिड मास्टर्स झालेले आहेत. त्याच्यापैकी आपण एक आहोत. तर आपली जबाबदारी अशी आहे की जरी कोट्यावधी झाले असले तरी जगाची लोकसंख्या 700 कोटीच्या वरती आहे. पत्री सरांचं मिशन काय? या पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसाला ध्यानी बनवणं आणि नंतर त्यांनी त्याचं ब्रह्मर्षी होणं. आपण त्यांना ब्रह्मर्षी बनवू शकत नाही, ते त्यांनी त्याचंच व्हायचं आहे. पण त्याला ब्रह्मर्षी बनण्यासाठी जे साधन आहे ते आपण पुरवायचं आहे. ते म्हणजे त्याच्यापर्यंत आनापानसती ध्यान पोहोचवायचं आहे. ओके. तर मॅडम एका जॉईंट फॅमिलीमधल्या आहेत. आजकालच्या जमान्यामध्ये जॉईंट फॅमिली बघायला मिळत नाही, पण जॉईंट फॅमिलीमध्ये काय काय असतं हे सगळ्यांना माहिती आहे का नाही? बरोबर आहे. न्यूक्लिअर फॅमिली आणि जॉईंट फॅमिलीमध्ये हा फार मोठा फरक आहे. पण जॉईंट फॅमिलीमध्ये असूनसुद्धा तुम्ही ध्यानासाठी PSSMसाठी काय काय करू शकतात याचं एक उदाहरण तुमच्यासमोर आहे. असे अनेक आहेत, पण हे आत्ता तुमच्यासमोर आहेत. त्या प्रोफेशनने काय आहेत? IT इंजिनियर आहेत, कॉम्प्युटरचं काम करतात. पण ते ज्या काम करतात त्याच्यात त्यांना व्हिडिओ वगैरे जे त्यांचं कसब आहे, स्किल आहे, नॉलेज आहे, ते सुद्धा ते PSSMसाठी वापरतात. आपल्या PMC महाराष्ट्रावरती त्यांचे लेक्चर्स होतात. आणि पत्री सरांनी काय सांगितलं माहिती आहे? त्यांना कोणीही काही प्रश्न विचारले की माझी अशी अडचण आहे, तशीच अडचण आहे, त्यांनी कधीही कोणाचे पर्सनल प्रॉब्लेम सॉल्व केले नाहीत किंवा मी सॉल्व करून जाऊ, कोई चिंता मत करो, कधीही नाही. ध्यान करो और अपना अपना प्रॉब्लेम सॉल्व करो. यालाच आपण काय म्हणतो? आपले पंतप्रधान मोदीजी काय म्हणतात? आत्मनिर्भर. आणि आपण काय म्हणतो? प्रत्येकाने स्वयंभू व्हायला पाहिजे. म्हणून त्यांनी त्यांच्या चॅनलचं नाव सुद्धा काय ठेवलं आहे? स्वयंभू. आणि एवढंच करून नाही, आता आपला दुपारी सांगण्यात आलं जेवणाच्या आधी की तुम्ही सेवा देऊ शकतात. पामू सरांनी पण सांगितलं सेवा करत आहे. मग सेवा कुठल्या फॉर्ममध्ये देऊ शकतात? तर त्यांनी 6 गोष्टी सांगितल्या आहेत. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मॅडम पुढे आहेत. त्या त्यांचा वेळ देतात, शारीरिक कष्ट देतात आणि सेवा देतात आणि धनसुद्धा देतात. त्यांनी आपलं PMC महाराष्ट्र आपण मासिक काढतो. पत्री सरांनी स्पिरिच्युअल इंडिया, मी त्याच्यावर नंतर बोलणार आहे, नंतर बोलतो. मॅडम तुमचं फेलिशन झालं की तुम्ही जायचं नाही, इथेच बसायचं आहे. दुसरं असं की हे सगळं करताना त्या जॉईंट फॅमिलीत त्यांना काय, त्यांनी सगळ्यांनी सांगितलं का हां तू ध्यानाचं काम करते, तू कर, आम्ही सगळं तुझं मागतो. असं नाही, असं होत नसतं. संसारातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत हे सगळं करत आहेत. आणि तेच आपल्यापैकी प्रत्येकाला करायचं आहे. आणि ते कसं करायचं याचा आदर्श आपल्या सगळ्यांसमोर आहेच. त्याप्रमाणे जसं पत्री सर म्हणतात की मी ब्रह्मर्षी झालो, मी पितामह झालो, पण यात मला समाधान नाही आहे. तुम्ही प्रत्येकजण ब्रह्मर्षी झालात म्हणजे समाधान मला मिळणार आहे.
आणि म्हणून मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की ह्या 5 दिवसामध्ये आपण ब्रह्मर्षी कसं व्हायचं हे जाणून घेणार आहोत. शिकणार नाही किंवा करणार नाही, फक्त जाणून घेणार आहोत. शिकायचं आहे, करायचं आहे कोणाला? आपल्याला. कारण करते करविते तो नाही आहे, आपण आहोत. ओके. तर मॅडमचा आजचा विषय जो आहे तो पण पत्रीमय आहे. पत्री सगळ्यांना सांगायचे, नो कॉमेंट, नो जजमेंट, नो कन्क्लुजन. आणि हा विषय खूप मोठा आहे. तरी पण मॅडमचा आता वेणू सरांनी सांगितलं त्यांच्याप्रमाणे त्यांचा टॉक टाईम कमी कमी करत आणणं, त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही. प्लीज मॅडम. धन्यवाद सगळ्यांना. आणि जोशी सरांचे खूप खूप आभार, कारण आज मी इथे केवळ जोशी सरांच्या प्रेरणेनेच आलेली आहे. त्यामुळे सरांचे खूप खूप आभार. आणि पत्री सरांचे तर आभार आहेच आहेत, कारण पत्री सरांनी एक जीवनाला जे ट्रान्सफॉर्मेशन दिलं त्याच्यामुळे आज आपण इथे सगळेजण आहोत. आणि मी सुद्धा तुमच्यासारखीच ही एक सहप्रवासी आहे या आपल्या आध्यात्मिक प्रवासामधली. तर आता आजचं सेशन लगेच आता सुरू करते मी. आणि आजचं सेशन मी सरस्वती वंदना आणि गुरुवंदनानी करते. याचा संदर्भ पुढे सेशनमध्ये येणारच आहे की हे काम. तर सरस्वतीचे वंदन आपण करूयात पहिल्यांदा, कारण आपल्याला मती देणारी, सन्मती देणारी आणि जे काही आपण बोलतो वाक्क्षेत्र देणारी अशी देवी ती म्हणजेच ही सरस्वती. आणि या सरस्वतीची जर आपल्यावर कृपा असेल तर हे प्रिन्सिपल्स आपल्या रोजच्या जीवनामध्ये आणणं आपल्याला सहज शक्य होणार आहे. तेव्हा आपण सरस्वतीची वंदना करूयात. देहो मतीची सद्गती ती सरस्वती, श्रुतिगाती जिची कीर्ती तीच भारती. चिन्मय तू वाङ्मय तू अससी भारती, करविसी तू वदविसी तू तू जगद्गती. ये धाऊनी स्तुती परिसुनी भो सरस्वती, मती देऊनी जाड्य हरुनी तारी भारती, तारी भारती. तेव्हा या सरस्वतीला वंदन करून आपण प्रार्थना करू की आपल्याला या सरस्वतीची कृपा प्राप्त होऊ देत. आणि सरस्वती सोबतच गुरूंची कृपा असल्याशिवाय हे सगळं जे नॉलेज आहे ते इन्फॉर्मेशनच राहतं. कृपा नसेल तर हे इन्फॉर्मेशन आहे फक्त. जसं पत्री सर सांगतात की हे टप्पे आहेत, म्हणजे आधी इन्फॉर्मेशन असते, मग त्याचं नॉलेज बनतं, मग जेव्हा आपण ते वापरायला लागतो तेव्हा ते विजडम बनतं, आणि जेव्हा ते आपल्या अंगवळणी पडतं तेव्हा ते एनलायटनमेंट होते. तर त्या स्टेजेसमधून आपल्याला हे सगळं ज्ञान ग्रहण करायचं आहे. तेव्हा गुरु हे आपले त्याच्यासाठीचे मार्गदर्शक आहेत. गुरु आपल्याला मारून शिकवतात. असं नाही की गुरु आपला पेपर देणार नाहीत, ते आपल्याला शिकवणार. आपला पेपर इथे आपल्यालाच द्यायचा आहे आणि आपले मार्क्स आपल्यालाच मिळवायचे आहेत. तर गुरूंचा जो एक खूप सुंदर श्लोक आहे की ज्याच्यामध्ये ज्ञान, आत्मज्ञान हे येतंय, ते म्हणून आपण गुरूंना वंदन करूयात. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तेव्हा आपल्यातील अज्ञान रूपी अंधकार तिमिर दूर करून ज्ञान अंजन आपल्या डोळ्यात टाकणारे हे गुरु आपले मार्गदर्शक आहेत. आणि त्यांचं स्मरण ठेवून आपण जे काही विद्या ग्रहण करतो आहोत ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करूयात. तर आजचा विषय जो आहे तो विषय हा आपल्या पत्री सरांनी आपल्याला दिलाय. त्यामुळे इथे मी पत्री सरांनाच प्रार्थना करते की इथे जे काही तुमच्या समोर सादर होईल ते पत्री सरांच्याच प्रेरणेने किंवा त्यांच्याच कडून हे सगळं वदवलं जाऊ देत. तर या पॉइंट्समध्ये आपण हा बघूयात की ही तत्व महत्वाची का आहेत. त्यानंतर अंडरस्टँडिंग नो जजमेंट, नो कंप्लेंट्स, नो इंटरफेरन्स आणि फायनली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या सगळ्या तत्वांचा आपल्या आयुष्यामध्ये वापर कसा करावा. अन्यथा हे सगळं वहीत लिहिलेल्या नोट्स राहतील, त्या आपल्या आयुष्यात जर नाही आपण इम्प्लिमेंट केल्या तर आपल्याला अनेक जन्म घेत घेत त्याचा सराव करावाच लागेल. त्यामुळे आपल्याला हा डिसिजन घ्यायचा आहे की हे आत्ताच सगळं ग्रहण करून वापरून आपल्याला या जन्मातच मुक्त व्हायचं आहे का. आता हा भाग सगळ्यांना माहितीच आहे की ही तत्व का महत्वाची आहेत आणि पत्री सरांनी एवढं एन्फोर्स करून का आपल्याला सांगितलंय की ही प्रिन्सिपल्स तुम्ही फॉलो करा. हे गोल्डन रूल्स आहेत. हे जर फॉलो केले तर तुम्हाला बाकी कुठल्याही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस फॉलो करायची गरज नाही, कुठली तपश्चर्या करायची गरज नाही. हीच मोठी तपश्चर्या आहे, हीच खरी साधना आहे. तर या तत्वांमुळे आपलं जीवन आमूलाग्र बदलून जाणार आहे. आपल्या जीवनाचे जे पिलर्स आहेत की आपलं आरोग्य, नातेसंबंध, आपला पैसा, करिअर, मनी आणि आपल्यातली आध्यात्मिकता, आपली स्पिरिच्युअल ग्रोथ, या सगळ्यांसाठी ही तत्व मार्गदर्शक आहेत. आणि ती जर आपण पालन केली तर आपल्या आयुष्यातल्या या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला आमूलाग्र बदल झालेला दिसणार आहे. आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्हाला सुसंवादी आणि मनमोकळं असं जीवन जगायचं आहे का. मला खात्री आहे की इथं सगळ्यांचा उत्स्फूर्तपणे उत्तर हो असंच असणार आहे. आणि त्याचं कारणही आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण या आपल्यातल्या नकारात्मकतेला दूर करतो की न्याय निवाडा करणं, त्यानंतर योग्य अयोग्य, त्याच्यानंतर उगाचच तक्रारी करत राहणं, या सगळ्या गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यातून काढून टाकल्या, ही नकारात्मकता काढून टाकली तर एक मनमोकळं साधं जीवन जगणं आपल्याला शक्य होणार आहे. आणि हाच आपल्यातील सुसंवादाचा आणि यशाचा पाया आहे. तर हे खरं आपलं आनंदी मनमोकळं आयुष्य असणार आहे की जेव्हा आपण ही तत्व अवलंबू. आता जजमेंट करणं म्हणजे काय, जजमेंटल मोडमध्ये जाणं काय, हे सगळ्यांना इथे माहिती आहेच आहेत. इथे उपस्थित सगळेजण ध्यानी आणि ज्ञानी मास्टर्स आहेतच, सगळ्यांना हे ज्ञान आहे. फक्त आज आपण इथे फक्त रिव्हिजन करतो आहोत त्याची. तर या जजमेंटल मोडमध्ये का जाऊ नये ह्याची काही कारणं आहेत. तर यामुळे काय होतं तर जजमेंटल मध्ये गेल्यामुळे आपल्याला इतरांना समजून घेणं आणि सहानुभूती दाखवणं हा भाव आपल्यातला कमी होतो. त्यानंतर हे तर सगळ्यांना माहिती आहे की आपण कुठेही जा, आपण या समाजामध्ये एकटे राहत नाही आहोत. अनेक नातेसंबंध आपल्या सोबत जोडलेले आहेत. आणि जर आपण या जजमेंटल मोडमध्ये जात असू कळत नकळत तरी आपल्यातल्या नातेसंबंधांवरती याचा खूप मोठा परिणाम होतो. कित्येकदा तर आपल्याला कळत सुद्धा नाही की आपण जजमेंट करतो आहोत.
आपण दुसऱ्यांवरती कमेंट्स पास करतो आहोत, आपल्याला त्याची जाणीवही नसते, पण कदाचित आपल्या बोलण्याने समोरची व्यक्ती हर्ट होऊ शकते आणि त्यामुळे गैरसमजांना आपणच खतपाणी घालू शकतो. तर त्यामुळे या जजमेंटल मोडमध्ये जाणं आपल्याला थांबवलं पाहिजे. आणि बऱ्याचदा जजमेंटल मोडमध्ये आपण का जातो, तर ह्याचं कारण म्हणजे तर आपले बरेचसे पूर्वग्रह असतात की जुडिसवरून आपण हे करतो की आपल्याला मुद्दामून असं करायचं नसतं, पण बऱ्याचदा काही गोष्टी आपल्या आयुष्यात आपण आधी अनुभव घेतलेला असतो आणि त्याच्यानुसार आपण बोलायला जातो आणि आपण या जजमेंटल मोडमध्ये जातो. आता या सगळ्यांमध्ये मी आपल्याकडे आज वेळ कमी आहे, त्यामुळे हे जे हायलाईट केलेले जे पॉइंट्स आहेत ते फक्त आपण बघूयात की याच्यामधून आपली नकारात्मकता वाढते. आणि जर आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येऊ शकत नाही. आणि नकारात्मकता म्हणजे काय, आजकाल आपण ऐकतो की निगेटिव्हिटी आहे. तर ही निगेटिव्हिटी म्हणजे नक्की काय, तर निगेटिव्हिटी म्हणजे आपलेच हे सगळे षड्रिपू, आपलेच हे सगळे विचार की जे नकारात्मक ऊर्जा बनून आपल्या शरीरामध्ये वास करतात आणि त्यासाठी त्यांना दूर करणं गरजेचं आहे. आणि ह्याचे अनेक शारीरिक मानसिक तोटे सुद्धा आपल्याला भोगावे लागतात. जसं की ही नकारात्मक ऊर्जा शरीराच्या ज्या भागामध्ये जाते त्या भागामध्ये डिसीजेस क्रिएट होतात. यावरती बरेच व्हिडिओज, बरेच लेख इंटरनेटवरती आहेत की इमोशनल जे काही आपले ट्रिगर्स आहेत किंवा आपण इमोशन्स जर शरीरामध्ये साठवून ठेवल्या तर त्याचा काय आपल्याला तोटा होतो, काय त्यांनी अनारोग्य होतं, याचा बरेच व्हिडिओज आपल्याकडे आहेत. जसं की अहंकार आपल्यामध्ये असेल, मीपणा असेल तर आपल्याला गुडघेदुखीचा त्रास होतो. मग जेव्हा आपलं शरीर बोलायला लागतं त्याच्या भाषेमध्ये, तेव्हा आपण त्याला समजून घ्यायला लागतं त्याच भाषेमध्ये. आपण जर औषधोपचार करत राहिलो तर त्यावरती उपचार कदाचित होऊ शकणार नाहीये. त्यामुळे या गोष्टींच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे की हे फक्त तत्व नाही आहेत, ही प्रिन्सिपल्स नाही आहेत, तर ही जीवन जगण्याची कला आहे की जी आपण साध्य केली पाहिजे. यामध्ये आपली मानसिक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होते. बघा, मला सांगा की एखाद्यावरती आपण कमेंट्स पास केली आणि त्यानंतर जर आपण आपलं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला जाणवतं की आपण पण कुठून तरी आतून अस्वस्थ झालेलो आहोत. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला मूळ आत्मा खरं तर सच्चिदानंद स्वरूप असा आहे. त्यामुळे जेव्हा आपण दुसऱ्याला दुखवतो किंवा दुसऱ्यावरती काही जजमेंट्स करतो त्यावेळेला खरं तर आपण आपल्या आत्म्याच्या विरुद्ध वागत असतो, त्याच्या स्वभावाविरुद्ध वागत असतो आणि त्याच्यामुळे आपल्या आतमध्ये सुद्धा एक मानसिक इम्बॅलन्स त्यामुळे तयार होतो. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपण त्यात काय एवढं आपण बोललो. आता जजमेंट करणं हा विषय खरं तर खूप छोटा पण आहे, मोठा पण आहे. जजमेंट करणं म्हणजे असं नाही की खूप मोठी काहीतरी जजमेंट आपण करतोय असं नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा, एखाद्या नवीन व्यक्तीला पाहिलं की आपण त्या व्यक्तीवरती कदाचित आपण जजमेंट करतो. कदाचित त्यांचा पेहराव कसा आहे, ते दिसायला कसे आहेत, याच्यापासून ते आपण त्यांचं वागणं कसं आहे याच्यावरती सुद्धा बऱ्याचदा आपण जजमेंट करतो. पण यामध्ये पर्स्पेक्टिव्ह खूप महत्त्वाचं आहे, हे आपण लक्षात घेत नाही. अगदी साधं उदाहरण सांगते की हा बऱ्याच जणांना अनुभव येत पण असेल. तर एक प्रसंग सांगते की बागेमध्ये मी असंच सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते. तर आता आपल्याला सगळ्यांना सवय आहे की जरा आपण शांत बसलो की लगेच आपण काय करतो, ध्यानाच्या पोजमध्ये जातो. डोळे मिटलेले, हातात हात गुंफलेले आणि सुरू. हे आता आपल्याला सगळ्यांना सुरू माहिती झालं, आपल्याला अंगवळणी पडलं आता ते. तसंच माझंही झालं. बेंचवरती बसले आणि ध्यानाच्या त्या मोडमध्ये म्हटलं चला 2 मिनटं मिळाली ध्यान करूयात. तर बाजूला एक ग्रुप बसला होता काही बायकांचा, तर त्याच्यामध्ये गप्पा चाललेल्या होत्या. तर आपल्याला माहिती आहे, बऱ्याचदा ऐकल्या पण असतील तुम्ही सुद्धा, मग हिची सून अशी, हिची सून अशी, माझी अशी, तिची तशी, हिचा जावई, तिचा जावई, हिचा मुलगा, माझा मुलगा, हे सगळं त्यामध्ये चालू होतं.
तिथून उठून मी दुसरीकडे गेले. तिथं काही तरुण बायका होत्या. तिथे पण थोड्याफार फरकाने हेच, माझी सासू अशी, तुझी सासू अशी, ऑफिसमधला बॉस असा, मॅनेजर असा, काम खूप आहे, वैताग आलेला आहे, काम कधी संपतच नाही आहे, एक ना दोन अनेक अशा गोष्टी. आता कुठल्याही वयोगटाचं घ्या, अगदी मुलांच्या गप्पा सुद्धा कधी कधी ऐका तुम्ही, त्यांना सुद्धा शाळा बंक करावीशी वाटते. अरे टीचर, आजकाल तर टीचरला कुणी आहो जाहो पण म्हणत नाही. आजकाल तर ती टीचर अशी बोलली आणि ती नीट शिकवतच नाही. अशा बऱ्याच सगळ्या गोष्टी आपल्या कानावर येत असतात. तर आता हे सगळं कुणी मुद्दामून करतं का? तर नाही. हे आपल्या नकळच हे आपलं घडत असतं. आपल्याला जाणीव पण होत नाही की या सगळ्या गप्पा करून, हे असं गॉसिप करून आपण आपली मानसिक ऊर्जा खर्च करतो आहोत. आपल्याला पत्री सरांनी सुद्धा काय सांगितलंय की व्यर्थ बोलण्यामध्ये वेळ घालवू नका. मग तरी सुद्धा आपण कपडे कसे, ज्वेलरी कशी, शाळा कशी, मुलं कशी, सून कशी, जावई कशी, किंवा अजून बाकी ऑफिसचं कसं, पॉलिटिक्स आहे, अनेक अनेक विषय असे आहेत की जे चर्चा करू नये असं नाही. पण केवळ त्यांचीच जर चर्चा आपण करत असू तर आपण आपली मानसिक ऊर्जा यामध्ये नक्कीच वाया घालवतो आहोत. आणि मग नंतर आपणच कंप्लेंट करतो की अरे मला ना खूप अस्वस्थ वाटतं, मला ना सतत दमल्यासारखं वाटतं, माझं काम संपतच नाही, मला शांत झोपच लागत नाही. या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी जर गेलं तर कुठे ना कुठेतरी आपले विचार आणि आपला आचार हेच त्याच्या मागे असतं. आणि यासाठी आपण आपला अभ्यास करणं गरजेचं आहे की म्हणून ही कारणं इथे आहेत की जजमेंटल मोडमध्ये का जाऊ नये. तर अवेअरनेसमध्ये जर आपण राहिलो, आपणच आपलं निरीक्षण आणि परीक्षण जर केलं तर आपल्याला जाणवतं की अरे दिवसभरामध्ये अशा अनेक गोष्टींचा विचार आपण करत असतो, अनेक गोष्टी आपण बोलत असतो की ज्याची खरं तर गरजच नाही आहे. या गोष्टी जर आपण टाळू शकलो तर नक्कीच आपण या जजमेंटल मोडमधून बाहेर येऊ. फक्त याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आता एक गोष्ट खूप छान, आणि ही मला खूप आवडते ही गोष्ट, याच्या आधी पण तुम्ही ऐकली असेल की आपला जसा दृष्टिकोन आहे तशी आपल्याला परिस्थिती दिसते. ज्या रंगाचा गॉगल तुम्ही घातलाय त्याच रंगाचं जग तुम्हाला दिसायला लागतं. आपण तक्रारी करतो किंवा जजमेंटमध्ये जातो किंवा दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये इंटरफेरन्स करायला जातो. यामध्ये खरं तर कधी कधी वाटतं की आपण खरं तर इनोसंट आहोत. आपल्यामध्ये एक छोटंसं का होईना पण अज्ञान लपलेलं असतं आणि त्यामुळे आपल्याकडून या सगळ्या गोष्टी घडतात. मग या गोष्टी घडायच्या नको असेल तर काय करायचंय? तर ते अज्ञान दूर करायचंय. अज्ञान दूर झालं, आपल्याला गोष्टींकडे कशा पद्धतीने बघायचंय हे कळलं की मग सगळं अगदी सहज सोपं आहे. तर ही गोष्ट जी आहे ती दोन मॉन्क्सची आहेत, दोन संन्यासी आहेत. तर एकदा हे दोन संन्यासी एक नदी पार करून त्यांच्या आश्रमामध्ये चाललेले होते. आणि बुद्ध धर्मीय हे जे मॉन्क्स असतात तर त्यांना बरेच नियम दिलेले असतात पाळायला. तर त्यांच्यातला एक नियम असा होता की तुम्ही जेव्हा संन्यासी आहात तेव्हा तुम्ही कुठल्या परस्त्रीला स्पर्श करायचा नाही. म्हणजेच काय, तर मोहाला दूर ठेवणं ही खरं तर त्याच्यामध्ये शिक्षण आहे. पण प्रत्येकजण कसं त्याला घेतो हा ज्याचा त्याचा स्वभाव आहे. मग त्या रिव्हर पास करायची होती, ती नदी पास करताना त्या दोघा मॉन्क्सना दिसलं की एक स्त्री, तिला पण त्या रिव्हरमधून त्या नदीच्या पलीकडे जायचंय पण तिला जमत नाहीये. ती मदतीसाठी वाट बघत होती. तर त्यातला जो एक सिनियर होता, मॉन्क जो होता ज्येष्ठ असा, तर त्यांनी काहीही विचार न करता, वेळ न दवडता त्या स्त्रीला त्याच्या खांद्यावर घेतलं. कारण ती थंडीने कुडकुडत होती. तिची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी तिला खांद्यावर घेतलं आणि ती नदी त्यांनी पार केली. नदी पार केल्यानंतर त्या स्त्रीने त्या दोघा संन्यासांचे आभार मानले आणि ती तिच्या वाटेने निघून गेली. आता हे जे दोन जे संन्यासी आहेत, जसं ह्याच्यामध्ये चित्रामध्ये जसं मागचा जो संन्यासी दिसतोय तो तसा यंग आहे, बिगिनर म्हणता येईल आपल्याला, फ्रेशर आहे.
नुकताच प्रवेश केलेला आहे त्यांनी याच्यामध्ये. त्यामुळे त्याची समज आणि जे रूल्स दिलेले आहेत ते फक्त पाळायचे हे त्याच्या डोक्यात होतं. त्यानुसार ते पुढे मार्गक्रमणा करत होते. त्यांना त्यांच्या आश्रमात पोचायला जवळजवळ 1 अख्खा दिवस पदक्रमणा करावी लागली. तिथे पोचल्यानंतर मग मात्र त्याला राहावेना आणि त्यांनी त्या आपल्या सिनियर जे मास्टर आहेत त्यांना विचारलं की तुम्ही आज काहीतरी चुकीचं केलं असं नाही वाटत आहे का तुम्हाला? मग त्या ज्येष्ठ जे दुसरे संन्यासी आहेत त्यांनी विचारलं काय केलं मी? तर हा नवीन जो नवशिका आहे, जो नवीन संन्यासी आहे, त्यांनी सांगितलं की तुम्ही परस्त्रीला स्पर्श केला आणि तिला ती नदी पार करून दिली. मग तुम्हाला असं वाटत नाही का तुमचं चुकलंय, तुम्ही तुमचे रूल्स ब्रेक केलेत? तर यावेळेला यांचं उत्तर जे आहे ते खूप सुंदर आहे की त्यांनी सांगितलं की अरे मी तर कधीच तिला नदीच्या त्या काठावरती उतरून आलो सुद्धा, पण तू मात्र अजून तिला खांद्यावर घेऊन आलायस, इथपर्यंत घेऊन आलायस. मी फक्त नदी पलीकडे नेलं, तू इथपर्यंत तिला आणलंस. त्या वेळेला हा जो दुसरा संन्यासी त्याला कळलं की खरंच आपला जसा दृष्टिकोन आहे त्यानुसार आपण या जजमेंटल मोडमध्ये जाणं किंवा कमेंट्स करणं किंवा तक्रारी करणं हे आपल्याकडून घडतं. कळत नकळत या गोष्टी घडत असतात, पण आता आपल्याला ध्यानात आल्यानंतर या गोष्टींकडे लक्ष द्यायचंय, अवेअरनेसमध्ये यायचंय, माइंडफुली जगायचंय. आता एका उदाहरणावरून समजून घेऊयात की या जजमेंटल मोडमध्ये जाण्याचा इम्पॅक्ट काय होतो. तर बघा आपल्याला इथे डायग्राममध्ये दिसतंय की पहिल्यांदा दाखवलेलं आहे ते हे सिच्युएशन आहे. मग ती सिच्युएशन कोणती पण असेल, तुम्ही तुमच्या लाईफशी रिलेट करू शकता. सिच्युएशन आल्यानंतर काय होतं, आपल्या मनामध्ये थॉट येतो. पहिलं काय येतो, पहिला विचार येतो. आपण लगेच कृती करतो का? नाही. प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा मनात होते. असं म्हटलं जातं की युद्ध दोनदा केलं जातं, पहिले मन में और बाद में रण में. तसं कुठलीही गोष्ट पहिले मनात त्याचं सुरू होतं, तो थॉट येतो आणि त्यानंतर त्याच्यानुसार आपल्या इमोशन्स ट्रिगर होतात आणि त्यानंतर आपलं बिहेवियर होतं. मग आता जर रिव्हर्स वेनी जर गेलं तर काय लक्षात येईल की आपल्याला आपलं बिहेवियर जर कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर काय केलं पाहिजे, थॉट्स आणि इमोशन्सला कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे, तर बिहेवियर कंट्रोलमध्ये राहील. जर बिहेवियरकडेच फक्त जर लक्ष दिलं आणि थॉट्स आणि इमोशन्सकडे नाही लक्ष दिलं तर बिहेवियर कंट्रोलमध्ये ठेवणं अवघड आहे. मग आपण म्हणतो की अरे हे फार अवघड आहे, सांगणं सोपं आहे, करणं अवघड आहे. पण ते करणं सोपं कधी होईल तर जेव्हा त्याच्या मुळाशी जाऊ. मग त्याच्या मुळाशी जायचं असेल तर आधी आपल्याला आपल्या विचारांवरती आणि आपल्या भावनांवरती काम केलं पाहिजे की आपले ट्रिगर्स काय आहेत, आपण का जजमेंट करायला जातो. मग कधी कधी आपल्यामध्ये असुरक्षित भावना असते, आपल्याला कुठल्या तरी प्रकारची भीती असते, आपण स्वतःला कधी कधी सिद्ध करायला जातो उगाचच खरं तर. आणि त्या ह्याच्यातून आपल्याकडून बिहेवियर काय घडतं, तर बिहेवियर म्हणजे मग आपलं हे जे कंप्लेंट मोडमध्ये जाणं, जजमेंटल मोडमध्ये जाणं किंवा दुसऱ्याच्या लाईफमध्ये उगाचच इंटरफेरन्स करणं, हे बिहेवियर त्यामुळे आपल्याकडून घडतं. आणि म्हणून हे सतत आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की कुठल्याही परिस्थितीवरती आपल्याला जर कंट्रोल ठेवायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला आपल्या विचारांवरती आणि आपल्या भावनांवरती अंकुश ठेवता आला पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये जर आपण अडकलो, हा एक ट्रॅप आहे बघा मास्टर्स, याच्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती रोखली जाते. आध्यात्मिक प्रगती कशी रोखली जाते, तर आता या परत सगळ्याच्या मुळाशी आपण जाऊयात. तर आध्यात्मिक प्रगती म्हणजे खरं तर काय? आध्यात्मिक प्रगती म्हणजे काही आपल्याला अगदी एनलायटनमेंट मिळाली आहे, आपण थर्ड आय मास्टर बनलेलो आहोत, आपलं ध्यान फार छान लागतंय, म्हणजे प्रगती आहे का? हा प्रश्न आपण आपल्याला विचारायचा आहे की मला आध्यात्मिकतेमध्ये उन्नत स्थितीला जायचंय, पण ती उन्नत स्थिती म्हणजे काय? माझ्यासाठीची उन्नत स्थिती कोणती असली पाहिजे, हा प्रश्न आपण आपल्याला विचारायचा आहे. मग काही जणांना ही आध्यात्मिक उन्नती म्हणजे
त्यांचं शांत जीवन, मनशांती मिळणं म्हणजे सुद्धा उन्नती आहे. एक बॅलन्स्ड पीसफुल लाईफ म्हणजे सुद्धा तुम्ही उन्नत झालेला आहात. मग आपल्यासाठी आपली उन्नतीचे परिमाण काय आहेत, आपलं मेजरमेंट काय आहे? जोपर्यंत जसं एखादं गोल सेटिंग आपण करतो, मग ते गोल मेजर कसं केलं जातं, तर त्याच्यासाठी बऱ्याचदा ऑफिसमध्ये KRI ही सिस्टम असते की आधी तुम्हाला गोल्स दिले जातात, मग त्याचं मेजरमेंट दिलं जातं, मग आपल्याला दाखवावं लागतं की मी एवढे एवढे पॉईंट्स कंप्लीट केलेत, एवढे KRI अचीव केलेत, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमचं ते गोल कम्प्लिशनचं स्टेटस मिळतं. मग आपण पण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या हे सगळं जे काही गोल्स आहेत, आपलं आध्यात्मिक उन्नतीचं गोल असेल किंवा आपलं मेडिटेशनमध्ये आपल्याला प्रगतीचं गोल असेल, तर ते काय आहे आणि ते कसं मोजायचं, त्याचं परिमाण काय, हे आपण ठरवलं पाहिजे. कारण इथं प्रत्येक जण युनिक आहे. इथं तुम्ही समोर जे बसलेले आहात ते प्रत्येक जण एक युनिक कलाकृती आहे या देवाने निर्माण केलेली. मग प्रत्येकाची ध्येय वेगळी, प्रत्येकाची जर्नी वेगळी आहे, प्रत्येकाचे गोल्स वेगळे, प्रत्येकाचं डेस्टिनेशन वेगळं आहे, मार्ग वेगळे आहेत. मग यामध्ये आपण उगाचच कंपॅरिझनमध्ये जाऊन, जजमेंटमध्ये जाऊन आणि आपले गोल्स आणि KRI न सेट केल्यामुळे काय होतं की आपणच या सगळ्या ट्रॅपमध्ये भरकटत राहतो आणि आपला वेळ जातो वाया. त्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती जर व्हायची असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे आणि आपलं मोजमाप हे आपणच केलं पाहिजे. दुसऱ्यांचं मोजमाप करण्यासाठी आपण इथे नाही आहोत. आपलं कार्य हे आपला पेपर देणं आहे आणि ते सर्टिफिकेट देण्याचं काम हा तो वरती परमात्मा बसलाय, तो आपल्याला सर्टिफिकेट देणार आहे. त्यामुळे दुसऱ्यांना सर्टिफिकेट देण्याचं काम आपलं नाहीये. आता हे सगळे विषय एकात एक आहेत. हे तिन्ही जे प्रिन्सिपल्स आहेत एकात एक गुंफलेले आहेत. जजमेंट मोडमध्ये जाणं, तर कधी कधी आपल्या मनात आपणच आपली तक्रार करत असतो आणि म्हणून आपण या जजमेंटल मोडमध्ये जायला लागतो. आपण दुसऱ्यावरती जजमेंट करतो, कंपॅरिझन करतो आणि त्यामुळे या सगळ्या नकारात्मकतेला खरं तर आपणच आमंत्रण देत असतो. तर मास्टर्स सांगा की सुख आणि दुःख कधी एकत्र राहू शकतं का? किंवा आनंद आणि असमाधान, कुरकुर हे एकत्र राहतं का? किंवा असं म्हटलं जातं की लक्ष्मी आणि अलक्ष्मी कधीही एकत्र राहत नाही, त्या कधी एकत्र नांदत नाहीत. मग तसं तक्रारी आणि समाधान एकत्र कधी नांदेल का? जिथं तक्रार आहे तिथं असमाधान आहे. मग जर आपल्याला समाधानी व्हायचं असेल तर साधं सोपं उत्तर काय आहे? तक्रारी सोडून देणं. आता तक्रारी करणं म्हणजे सुद्धा काय आहे? खरं तर आपण कुठल्या गोष्टींच्या तक्रारी करतो? त्या फार मोठ्या असतात का? कधी कधी अगदी छोट्या छोट्या तक्रारी असतात. आता लक्षात घ्या की आपण कुठेतरी बाहेर जर गेलो, प्रवासात गेलो किंवा कुठे आणखीन एखाद्या ग्रुप बरोबर गेलो, तर आपण सोयी सुविधा कशा आहेत त्याच्यावरून सुद्धा तक्रार सुरू होते की अरे इथं हे चांगलं वातावरणच नाही आहे, स्वच्छताच नाही आहे, बेड्स चांगले नाही आहेत, रूम चांगली नाही आहे, फूड चांगलं नाही आहे. आपण जे आहे त्याकडे न बघता जे नाही आहे त्यावरती आपण जर जास्त फोकस द्यायला लागलो तर तिथेच आपण आपल्या प्रगतीला कुठेतरी एक आपणच बांध घालायला लागतो. आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन सुद्धा काय सांगतं, युनिव्हर्सल लॉज काय सांगतात की तुम्ही ज्या गोष्टीच्या मागे जाता ती गोष्ट तुमची वाढते. ज्या गोष्टीवरती फोकस जातो त्या गोष्टीला तुम्ही ऊर्जा देता. मग आपण जर सारखं कंप्लेंट करत असू तर आपण ऊर्जा कशाला देतोय? आपल्याला जर चांगली रूम मिळाली आहे एखादी, एक एक्झाम्पल हे आहे, तर त्या रूममध्ये असेल, आपलं घर असेल, तर तिथे जर ज्या सुविधा आहेत त्या जर आपण बघितल्या तर त्या सुविधा वाढणार आहेत. असुविधांकडे लक्ष दिलं तर असुविधाच वाढणार आहेत. हा अगदी साधा सोपा युनिव्हर्सल लॉ आहे की ज्या गोष्टींवरती फोकस जातो त्या गोष्टींना आपण ऊर्जा देतो आणि ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये वाढायला लागते. मग आपला निर्णय आहे की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय पाहिजे. समाधान हवं असेल तर तक्रारी सोडा. सुख हवं असेल तर आपल्याला उगाचच दुसऱ्यांना दुःख देणं सोडलं पाहिजे.
आपल्याला शांतता हवी असेल, मनःशांती हवी असेल, तर इतरांच्या आयुष्यामध्ये इंटरफेरन्स करणं आपल्याला सोडलं पाहिजे. त्यामुळे कधीही या दोन गोष्टी एकत्र नांदत नाहीत. आपल्याला काय हवंय ते आपण ठरवायचं. आपल्याला असमाधान हवं असेल तर आपण खुशाल जजमेंटल बनू शकतो, तक्रारी करू शकतो. मग त्यात वाईट काहीच नाहीये. कारण इथं आपल्याला आत्तापर्यंतच्या सेशन्समध्ये पण आपण बऱ्याच मास्टर्सकडून ऐकलंय की इथं कुणीही कुणाच्यामध्ये इंटरफेरन्स करत नाही. आपल्याला गुरु असतील किंवा देव असेल तर हा देव सुद्धा तुमच्या कुठल्याच गोष्टीत इंटरफेरन्स करत नाही. आपल्याला असं कधी आढळतं का की आपल्याला गुरूंनी एखादी गोष्ट शिकवली आहे आणि आपण जर ती नसेल फॉलो करत तर गुरु म्हणतात का की राहू देत बाबा, चल तुझ्याऐवजी मीच करतो, किंवा तू नाही ना करत आहे की तर मी तुला पनिशमेंट देतो. असं नाही होत. इथं आपला जन्म घेतल्यानंतर आपल्याला फ्री विल दिलेली आहे. एक आहे गॉड्स विल आणि एक आहे फ्री विल. तर ती फ्री विल कशी वापरायची ते आपल्या हातात आहे. ती फ्री विल जर आपण योग्य पद्धतीने वापरली आणि आपली फ्री विल आणि गॉड्स विल हे जर सुसंगत झाले, सिंक्रोनाइज झाले, तर खरी आपली उन्नती होते आणि तर खरं ती आपण त्या मुक्तीच्या आणि उन्नतीच्या मार्गाने जातो. त्यामुळे ही फ्री विल वापरणं, तुम्हाला इथं कोणी म्हणणार नाहीये की तुम्ही आज मेडिटेशन का नाही केलं. पत्री सरांनी सुद्धा कधीही कुणात इंटरफेरन्स नाही केलेला. किंवा कुठलेही प्रापंचिक जर उदाहरणं कुणी काही दिले, समस्या सांगितल्या, तर पत्री सरांनी सुद्धा कधीही असं नाही सांगितलं की अच्छा मग तू हा उपास कर किंवा हे पारायण कर किंवा अमुक एक परिक्रमा कर, अजून एखादी गोष्ट कर, असं नाही. ते काय सांगायचे, ध्यान करो बाबा. का, याचं कारण काय, ध्यान करो याचं कारण काय. तर हा विषय थोडासा वेगळा आहे पण या संदर्भात सांगते की बघा, आत्ता आपण असं बऱ्याचदा काही पौराणिक सिरियल्स बघितलेल्या असतात. त्या सिरियल्समध्ये ऋषीमुनी दाखवतात. एखादा राजा असतो आणि त्यांचे राजगुरू असतात. राजाला काहीतरी एखादं संकट येतं, तो गुरूंकडे जातो, त्यांना म्हणतो की मला मार्ग दाखवा आता गुरु. गुरु काय करतात, थांब जरा, मी डोळे मिटतो, ध्यान करतो आणि तुला उत्तर देतो. मग ते गुरु ध्यान करतात, डोळे मिटून बसतात आणि थोड्या वेळाने दाखवलं जातं की ते गुरु डोळे उघडतात, त्यांना काही विजन्स आलेले असतात आणि ते गुरु लगेच त्या राजाला योग्य मार्गदर्शन करतात. हा सीन आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. आता आजच्या काळातला सीन बघा. आपल्याला काही प्रश्न आला, आपण काय करतो, डोळे बंद नाही करत, डोळे उघडे ठेवतो, आपण जातो गुगलकडे. गुगल बाबाला आपण विचारतो की गुगल बाबा मला आन्सर दे. आता तर काय चॅट जीपीटी आहे, AI आहे, गुगल जेमिनाई आहे, कितीतरी AIचे टूल्स आहेत की जे कॉन्व्हर्सेशनल API त्यांचा असतो आणि तुम्ही प्रश्न विचारा सर्चला सुद्धा की मला हा प्रश्न आहे, मला उत्तर दे, तो लगेच तुम्हाला उत्तर देतो. त्यामुळे हा फरक झालाय. म्हणजे काय झालं, याचाच सांगायचा मुद्दा काय, तर पूर्वी लोक अंतर्मुख व्हायची आणि समस्या सोडवायची. आता काय होतंय, आपण बहिर्मुख होतोय. आपल्याला प्रश्न आला की आपण पहिला हप्ता आपल्याला अतिशय अंगवळणी पडलं की पहिलं सर्च करा. मोबाईल नसेल, गुगल नसेल तर बरेचदा आपल्याला गोष्टी आजकाल सापडतच नाही. आणि ही तरुण पिढीमध्ये तर हे खूपच जास्त आहे की गुगल शिवाय कोणाचं होतच नाही, सर्च इंजिन शिवाय काहीच नाही. त्याचं कारण का, तर हे सगळं डाउनलोड झालं नाहीये. हे डोक्यामध्ये जर डाउनलोड रोज होत असेल, ध्यानामध्ये काय होतं तर एक प्रकारे डाउनलोडिंगच होत आहे ना. तुम्ही ध्यान करता, डोळे मिटता, समस्यावरती चिंतन करता आणि त्या वरून मास्टर्सकडून, युनिव्हर्सल पॉवर्सकडून तुम्ही कनेक्ट होऊन जे ज्ञान मिळवता ते तुमच्यामध्ये डाउनलोड होतं आणि त्याचा तुम्ही वापर करता. हे झालं ध्यानाचा अंतर्मुख होण्याचा फायदा. पण बहिर्मुख झालं की आपण काय होतो, काही आपल्याला प्रॉब्लेम आला की आपण सतत दुसऱ्यांकडे सल्ला घ्यायला जातो आणि त्याच्यामुळे सगळं आजकाल आपल्या आयुष्यामध्ये हे प्रश्न निर्माण व्हायला लागलेत. त्यामुळे लक्षात ठेवायचं की तक्रारी जर टाळल्या तरच आपल्याला समाधान मिळणार आहे. आता एक साधी गोष्ट की तक्रार टाळली की काय होतं, तर एव्हरी कंप्लेंट इज अन अपॉर्च्युनिटी टू फाइंड अ सोल्युशन. आत्ताच वेणू सरांनी पण आपल्याला काय सांगितलं की तुमच्या कंप्लेंट्समुळे आम्ही करेक्शन करू शकतो. तर प्रत्येक कंप्लेंटमध्ये एक सुसंधी आपल्यासाठी लपलेली आहे.
त्यामुळे इथून पुढे जेव्हा आपण काही कंप्लेंट करायला जातो त्यावेळेला आधी हा विचार करायचा की ही कंप्लेंट मी करत आहे, पण या कंप्लेंटमध्ये माझ्यासाठी काही सुसंधी लपलेली आहे का? जर नुसतंच कंप्लेंट केलं, जजमेंट केलं, इंटरफेरन्समध्ये गेलं तर ती सुसंधी कदाचित आपण दवडू आणि त्याचा आपल्याला काहीच फायदा होणार नाहीये. इथं एक गोष्ट बऱ्याच जणांनी ऐकली असेल की एकदा 2 सेल्समन एका आफ्रिकन अगदी अशा ट्रॉपिकल एका गावामध्ये जातात आणि त्यांना टार्गेट दिलेलं असतं की तिथं आपला बिझनेस एक्सपांड करायचा आहे. तर पहिला सेल्समन जातो आणि इथं तुम्हाला जसं हे चित्र दिसतंय आत्ता तसंच त्याला तिथे दृश्य दिसतं. तो एकदम शॉक होतो आणि शॉक झाल्यानंतर त्याला फार दुःख होतं की अरे मला टार्गेट दिलेलं आहे. तो लगेच त्याच्या मॅनेजरला फोन करतो आणि सांगतो की इथे काहीच अपॉर्च्युनिटी नाही, इथं कुणी चप्पल बूट घालत नाही, आपली कंपनी आहे, आपलं टार्गेट आहे चप्पला बूट विकण्याचं, इथे कोणी घालतच नाहीये चप्पल, देअर इज नो मार्केट. आणि तो त्याचं जे टार्गेट आहे ते त्याचं जातं. दुसरा सेल्समनला पण हेच टार्गेट देऊन त्याच गावामध्ये पाठवलं जातं, त्यालाही हेच पिक्चर दिसतं. पण इथे पर्स्पेक्टिव्ह आणि माइंडसेट, कदाचित तो पत्री सरांचा शिष्य असेल, त्यांनी ध्यान केलं असावं आणि त्याला कळलं असावं की बाई तक्रारींमध्ये काय आहे, तर तक्रारींमध्ये सुसंधी आहे हे त्याला माहिती असावं. म्हणून त्याची काय रिॲक्शन झाली, त्याची रिॲक्शन झाली की त्याला इतका आनंद झाला की अरे वा, कुठे मला पाठवलंय, माझ्या कंपनीनी माझ्या टार्गेट पूर्ण करण्यासाठी कुठल्या चांगल्या भारी ठिकाणी मला पाठवलंय. त्याची रिॲक्शन झाली की फारच छान, हे अतिशय चांगलं झालं हे. आणि त्यांनी त्याच्या मॅनेजरला फोन करून सांगितलं की देअर इज अ फुल मार्केट फॉर अस, नो कॉम्पिटिटर, इथे 100% आपणच सेल करू, कुणीच चप्पल बूट घालत नाहीये, त्यामुळे मार्केट आपल्यासाठी ओपन आहे. हा पर्स्पेक्टिव्ह आहे. आणि हे आहे की आपण तक्रारींमध्ये सुसंधी शोधायला जर शिकलो तर त्या तक्रारी आपल्यासाठी उलट हितकारी ठरतील. तर याच्या बऱ्याच गोष्टी आहेत की तक्रारी का करू नये. तर थोडक्यात इथं सांगते की तक्रारी केल्यामुळे ॲक्सेप्टन्स कमी होतो आपला. समोरची व्यक्ती जशी आहे तसं तिला आपण स्वीकारत नाही आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा असं आढळतं की उगाच ताणतणाव निर्माण होतो नात्यांमध्ये. खरं तर प्रत्येकजण युनिक आहे, आपण त्याला तो जसं आहे तसंच ॲक्सेप्ट केलं तर आपल्याला खूप त्याच्यातून आत्मसंतोष मिळणार आहे. आणि कार्मिक सिद्धांत सुद्धा काय सांगतो की तक्रार करणं म्हणजे आपण आपल्या कर्मापासून दूर जाणं. ते कर्म आपलं जात नाहीये, तक्रार केल्यामुळे, कंप्लेंट जजमेंटमध्ये गेल्यामुळे आपण उलट या सगळ्या आपल्या कार्मिक बर्डन आपलं वाढवून ठेवतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्टीत देवत्व पाहणं. आपण आज गुरुवंदना आणि सरस्वती वंदना पाहिली, तर हे गुरु आणि सरस्वती कुठे आहेत? आपल्याच आतमध्ये आहेत. हे गुरु आपल्याच हृदयात आहेत, त्या गुरुपादुका आपल्याच हृदयात विराजित आहेत. ती सरस्वती आपल्याच कंठात आहे, आपल्याच जिभेवरती ती नाचतीये. मग जर दुसऱ्याविषयी आपण काही उपहासात्मक बोलत असू तर आपण कुणाला बोलतोय? तर याचा अर्थ आपण आपल्यालाच बोलतोय आणि त्या देवालाच बोलल्यासारखं आहे हे. त्यामुळे समोरची व्यक्ती सुद्धा देवत्व पावलेलीच आहे. त्यामुळे समोरच्याची निंदा, जजमेंट, कंप्लेंट जेव्हा आपण करतोय याचा अर्थ आपण त्या ईश्वरालाच एक प्रकारे नावं ठेवतो आहोत आणि आपण नाकारतोय की समोरचा वेगळा मी वेगळा, ड्युॲलिटीमध्ये जातोय. त्यामुळे त्या समोरच्यामध्ये जर देवत्व नाही पाहिलं तर आपल्याकडून या सगळ्या गोष्टी घडू शकतात. आणि हा पण मुद्दा थोडक्यात सांगते. आपण वेळेचं भान ठेवून नो इंटरफेरन्स म्हणजे सुद्धा आपण जर कुणी विचारला नाही तर सल्ला न देणं हा मोलाचा सल्ला आहे. अन्यथा कुठलंही असो, अगदी हेल्थ प्रॉब्लेम असला तरी आपण डॉक्टर नसलो तरी आपण सांगतो, अरे ही गोळी घे, अरे हे चूर्ण घे, हे औषध घे, हा शेक घे.
आयुर्वेदामध्ये सुद्धा प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, प्रत्येकाला तेच औषध सूट होईल असं नाही. पण आपल्याला कदाचित दुसऱ्यांचं भलं करायचं असेल म्हणूनही आपण हस्तक्षेप करत असू, पण आता त्याचे फायदे तोटे जर लक्षात आले तर मात्र आपण काय करतोय हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हस्तक्षेप न करणं, म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याच्या फ्लोमध्ये चाललेली आहे त्याला जाऊ देणं. यामुळे शांतता, सामंजस्य निर्माण होतं आणि आपल्याच आत्मशक्तीचा विकास होतो. कारण प्रत्येकाला इथं जगू द्यावं. आज आपल्याला मनीषा मॅडमनी खूप सुंदर सेशन दिलं की लहान मुलांना कसं हँडल करावं. तसं लहान मुलांना सुद्धा उगाच आपण जर सारख्या सूचना देत राहिलो तर त्यांची रिॲक्शन काय असते आपल्याला माहितीच आहे. त्यांच्या पण आयुष्यात आपण किती हस्तक्षेप करायचा पेरेंट्स म्हणून हे आपणच आता ठरवलं पाहिजे. आणि आता लास्ट सेक्शन याचा की या सगळ्या तत्वांचा आपल्या जीवनामध्ये अवलंब कसा करायचा, काही थोडक्यात प्रॅक्टिकल टिप्स. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जजमेंटल मोडमधून बाहेर यायचं असेल तर निर्णय घेण्यापूर्वी थोडंसं थांबा, विचार करा. काही थेरपीमध्ये असं सांगितलं जातं की तुमच्या सबकॉन्शियसला ट्रेन करा. जसं की आपल्याला पॉजचं सिम्बल सगळ्यांना माहिती आहे. आता व्हिडिओ पॉज करायचा असेल तर 2 उभ्या लाईन्स असतात. तर जर ते चित्र डोळ्यासमोर आणलं तर आपल्या सबकॉन्शियसला कळतं की टेक अ पॉज. मग जर मनात पटकन थॉट बबलअप होत असेल की मला अरे ह्या समोरच्या व्यक्तीविषयी काहीतरी जजमेंट करायचं, काहीतरी कमेंट पास करायची, उगाच खरं तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा काही संदर्भ नसतो, आपला हेतू नसतो, पण आपल्याला ती सवय लागली, आपल्याला तो एक प्रकारे बिलीफ सिस्टम झाली आहे. आपण लगेच कमेंट पास करतो, जजमेंट करून मोकळे होतो आणि त्याचे परिणाम नंतर आपल्यालाच भोगावे लागतात. मग अशा वेळेला जेव्हा तो इम्पल्स येतो, जो ट्रिगर येतो, बोलायची इच्छा होते, त्यावेळेला ते पॉजचं बटन डोळ्यापुढे आणायचं आणि आपणच आपल्याला इन्स्ट्रक्शन द्यायची, पॉज फॉर अ व्हाईल. किंवा तो थॉटला क्रॉसचं बटन माहिती आहे सगळ्यांना, आपल्या सबकॉन्शियसला तसंही ट्रेन करू शकतो. क्रॉसचं बटन डोळ्यापुढे आणायचं की कॅन्सल दिस थॉट अँड कॅन्सल दिस ॲक्शन. त्यामुळे आपण न्यूट्रलला येऊन ती ॲक्शन आपल्यातली थांबू शकते. आणि तक्रारी करण्याऐवजी कृतज्ञतेकडे वळा. कृतज्ञतेवरती तर एखादं मोठं एक वेगळं सेशन होऊ शकतं की कृतज्ञता कशी करावी. तर रोज जे दिलंय देवानी त्याच्यासाठी आनंद द्या. थँक्स फॉर गॉड म्हणजे एक खूप छान अफर्मेशन आहे की प्रत्येक दिवशी, प्रत्येक रात्री म्हणा की थँक्यू गॉड फॉर ऑल युअर ब्लेसिंग्स इन माय लाईफ, स्मॉल ऑर बिग. त्यामुळे कृतज्ञता भावामध्ये राहिलं तर तक्रारी आपोआप विरघळून जातील आपल्या आयुष्यातून. आणि इंटरफेरन्स करणं, हस्तक्षेप करणं, उगाच दुसऱ्यांना मोफतचे ब्रॅकेटमध्ये घालते मी, मोफतचे सल्ले देणं, ह्याच्यातून बाहेर यायचं असेल तर काय, तर इतरांच्या निर्णयांचा सन्मान करा. त्यांची पण थॉट प्रोसेस आहे, त्यांचे पॅटर्न्स आहेत, ते त्यांच्या ट्रॅकवरून चाललेत, त्याचा तुम्ही सन्मान करा. प्रत्येकाला रिस्पेक्ट द्या आणि दुसऱ्याचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात घेऊ नका. या तत्वांनी आपलं जीवन बदलेल, आपलं जग बदलेल. आणि सुरुवात छोट्या छोट्या बेबी स्टेप्सनी करा. सगळं एका दिवशी होणार नाहीये, पण पत्री सर सांगतात तसं सातत्य ठेवा. एक ना एक दिवस आपण सुद्धा नक्कीच त्यापर्यंत पोहोचू. जसं आज सकाळीच आपल्याला तमन्ना सांगितलं, रियाज सांगितलं, तर हा रियाज करणं गरजेचं या गोष्टींचा, या तत्वांचा. हे चित्र पण आपण लक्षात ठेवू शकतो की दुसऱ्याच्या ट्रॅकमध्ये गेल्याने काय होईल हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि हे अगदी शेवटचं आता लास्ट स्लाइड की काही हे प्रश्न आणि काही चिंतन हे आपण करू शकतो की जजमेंट असेल तर असे काही प्रश्न इथं आहेत की जे प्रश्न आपण आपल्यालाच रोज विचारून त्याच्या नोट्स आपण घेऊ शकतो, आपलं परीक्षण आपण करू शकतो. आणि त्याच्यातून आपल्याला कळेल की आपण दुसऱ्यांवरती जज करतो का, किंवा आपण जजमेंटल मोडमध्ये जातो का, की मी इतरांबद्दलच्या
कमी माहितीच्या आधारावर पटकन माझं मत करतो का? एखाद्याने सांगितलं अरे हा असा आहे, मी पण लगेच मान डोलावली का, होला हो मिळवलं का, तर याचा अर्थ मी पण त्या ट्रॅपमध्ये अडकले आणि मी पण माझी आत्मशक्ती मानसिक ऊर्जा कमी करून टाकली. त्यामुळे हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे की आपण इतरांबद्दल जी काही कमी माहिती आपल्याला मिळाली आहे त्यावरती लगेच आपलं मत बनवतो का? इतरांच्या कृती निवडी त्यांच्या जीवनशैलीवरती आपण टीका करतो का? त्यांचा दृष्टिकोन समजून घेत नाही का? त्यानंतर मी स्वतःची तुलना इतरांची सतत करत राहते का? आणि कोण चांगलं आहे कोण वाईट हे सतत मी ठरवत राहते का? मी लोकांना त्यांच्या वर्तनावरून किंवा त्यांच्या दिसण्यावरून चांगलं किंवा वाईट असे लेबल्स लावते का किंवा लावतो का? आणि कोणी चूक केली तर मी लगेच विचार करतो का की अरे ह्यांनी चूक केली, मी कसं वागलो असतो या वेळेला, हमारे जमाने में ऐसा नहीं था, असं होतं ना बऱ्याचदा, मेरे टाइम पे ऐसे नहीं था, मैं ऐसे नहीं करता. तर हे आपल्यात आहे का? आणि मी इतरांच्या गुणांऐवजी त्यांच्या दोषांवरच जास्त लक्ष देतो का? तर ह्या गोष्टी आपण जर आपल्याला विचारल्या तर त्याच्यातून जी उत्तरं मिळतील ते म्हणजे आपली पर्सनल प्रिन्सिपल्स राहतील आपल्यासाठीची. तर असे अजून पण काही प्रश्न आहेत की ज्या कंप्लेंट्सवरती आस्क युअर सेल्फ ही ऍक्टिव्हिटी आहे. अगदी लास्ट 5 मिनिट आता मला वाटतं राहिलेली आहेत, तर मी आता हे थोडक्यात घेते की कंप्लेंट्स पण आपल्यामध्ये जर येत असेल तर हे विचारणं फार गरजेचं आहे की मी वारंवार माझ्या जीवनातील कामातील किंवा नात्यांमधील अशा गोष्टींबद्दल बोलतो का की ज्या चुकत आहेत. म्हणजे स्वतः पण आपण स्वतःच्या सारख्या चुकाच फाइंड आउट करतो का, गिल्टमध्ये जातो का? त्यानंतर मी उपाय शोधण्याऐवजी समस्यांवरती माझं लक्ष केंद्रित करतो का? सोल्युशन माइंडसेट आहे माझा का प्रॉब्लेम फाइंडर आहे मी? मला असमाधान किंवा निराशा नेहमी जाणवते का आणि मी ते इतरांना पण नेहमी व्यक्त करतो का? त्यानंतर माझ्या असमाधानासाठी मी बाह्य परिस्थितीला दोषी धरतो का? ब्लेम मोडमध्ये आपण जातो का? आणि जेव्हा गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडत नाहीत तेव्हा मी सकारात्मक गोष्टींनी त्या गोष्टींकडे पाहण्याऐवजी नकारात्मकतेने बघतो का? आणि मी वारंवार त्याच गोष्टींबद्दल तक्रारी करतो का किंवा परिस्थिती किंवा लोकांबद्दल वारंवार मी तीच कंप्लेंट करत राहतो का? याचा अर्थ आपण सुधारणा नाही करत आहे. आणि फायनल की इंटरफेरन्ससाठीचं आस्क युअर सेल्फ की मी न मागता इतरांना सल्ला किंवा मत देतो का? मी इतरांनी कसं वागावं, त्यांनी कसा विचार करावा, त्यांनी काय अनुभव घ्यावा हे नियंत्रित करण्याचा मी प्रयत्न करतो का? कोणी मदत मागितली नाही तरीही आपण सुधारक बनायला जातो का, समाज सुधारक? आणि लोकांनी माझे सल्ले किंवा सूचना पाळल्या नाही तर मला राग येतो का? आणि ज्याचा मला थेट संबंध नाही अशा निर्णयांमध्ये मी गुंततो का? तर या अशा काही प्रश्नांचा आपल्या अभ्यासामध्ये जर आपण समावेश केला तर आपण कसे आहोत, कारण आधी स्वविकास करायचा असेल तर स्वभाव कळला पाहिजे. स्वभाव म्हणजे स्वतःचा भाव, आपले संस्कार काय, आपली बिलीफ सिस्टम काय, माझा स्वभाव काय आहे हे जर आपल्याला कळलं तरच आपण त्या आत्मोन्नतीच्या मार्गावरती अग्रेसर राहू शकतो. तर थोडक्यात हा विषय मी इथेच थांबवते. विषय व्यापक आहे, करण्यासारखं खूप आहे, जाणण्यासारखं खूप आहे, पण आपल्याला वेळेचं पण बंधन आहे. त्यामुळे इथेच मी हा विषय थांबवते आणि हे आस्क युअर सेल्फ हा मी तुमच्याकडे सोपवते. हा चिंतनासाठी विषय देऊन हा आजचा टॉपिक मी इथेच थांबवते. तुम्ही सगळ्यांनी मला ऐकून घेतलं, इथं संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. थँक्यू सो मच. थँक्यू. सुप्रिया अस्तिकर मॅमना विनंती आहे की स्वतःबद्दल आणि स्वतःचं ध्यानचं बद्दल थोडंसं इन्फॉर्मेशन द्यावं लोकांना. याच्यामध्ये सगळं पत्रीमय आहे ऍक्च्युली. हे बोलायला गेलं तर सुरुवात पत्री सरांनी होईल आणि शेवटही पत्री सरांनीच होईल. तर
आधी मी सुद्धा तुमच्या सगळ्यांसारखंच आधी धार्मिकतेमध्ये जास्त होते. माझ्या आईकडून मला दत्त भक्तीचा मार्ग मिळाला. घरामध्ये धार्मिकता होती, त्यामुळे सगळे स्तोत्र पठण पारायण हे सगळं करत करत मी मोठी झाले. आणि त्याच ह्याच्यामध्ये मला आनंदाची गोष्ट किंवा अभिमान वाटतो किंवा खूप स्वतःबद्दल आनंद वाटतो. लकी समजते मी की मला गुळवणी महाराजांची दीक्षा, शक्तिपात दीक्षा मिळाली, की ज्याच्यामध्ये महाराजांनी पण हीच साधना सांगितली की स्वस्थ बसा, डोळे मिटा आणि पाहत राहा. सुरुवातीला साधना काय हे कळलं नाही. महाराजांनी एवढं सांगितलं होतं की बैठक वाढवा, फक्त डोळे मिटून बसा. गुळवणी महाराजांनी पण असं कुठेच नाही सांगितलं की पारायण करा. पण तेव्हा एवढं कळलं नव्हतं हे. आणि योगायोगाने जेव्हा दीक्षा झाली त्याच वेळेला तिथंच एका पार्टिसिपंटनी पत्री सरांविषयी सांगितलं की तुम्ही पत्री सरांना ओळखता का. आणि ही गोष्ट आहे जवळजवळ 6-7 वर्षापूर्वीची. मी गुगलवरती सर्च केलं की पत्री सर कोण, पण त्यावेळेला नाही सापडलं, काहीच माहिती मिळाली नाही. ही 2018 सालची गोष्ट आहे. आणि त्यानंतर मग दीक्षा झाली वगैरे आणि हे साधना चालू झाली गुळवणी महाराजांनी सांगितल्यानुसार. आणि हे सगळं करताना मनामध्ये एक, जसं सगळ्यांना तुम्हाला पण असेल की जे ध्यानात आले सगळ्यांना हाच एक घेऊन येतात की सगळं काही आहे पण काहीतरी कमी आहे. आणि तोच हे करत एकदा असंच यूट्यूबवरती मला एक व्हिडिओ सापडला, ध्यानचे चमत्कार होता. आणि त्यामध्ये त्या ज्या बाईंनी सांगितलं होतं ते सगळं मला पटलं आणि म्हटलं की अरे हे आपलेच विचार ह्या जणू काही बोलून दाखवत आहेत. आणि मग उत्सुकता वाटली. मग तो चॅनल कोणता आहे ते बघितलं तर तो निघाला PMC हिंदी. आणि तो चॅनल बघितल्यावर तर असं वाटलं की अरे इथं तर खजिना आहे. आणि मग ते बुक रिव्ह्यू असो, ध्यानचे चमत्कार असो किंवा स्वाध्याय सिरीज असो, जे पण सगळे व्हिडिओज बघून काढले. आणि कोरोनाच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होम सुरू झालं तर एक ब्लेसिंगच मिळालं. पूर्वी असं व्हायचं की अरे ऑफिसमध्येच सगळा वेळ जातो, बाकी काही करायला वेळ मिळत नाही. मग देवाने तेही ऐकलं, ऑफिस करायचे कर, घरून कर. ते पण देवाचं ब्लेसिंग्स मिळालं, वर्क फ्रॉम होम मिळालं. आणि कोरोनाच्या काळामध्ये सगळे PMC हिंदीचे वर्कशॉप्स सगळे अटेंड करण्याचं भाग्य मिळालं आणि नॉलेज गेन झाला. आणि पत्री सरांची ओळख झाली. पत्री सरांना भेटण्याचा पण एका बुद्ध पौर्णिमेच्या वेळेला बँगलोर व्हॅलीला तिथं पिरामिड व्हॅलीमध्ये योग आला होता. पत्री सरांशी भेटणं झालं, त्यांनी शेक हँड केला, त्यांनी बघितलं. आणि तेव्हापासून तर अजूनच जास्त सरांशी एक कनेक्शन जोडलं गेलं. आणि आता मुख्य मिशन हेच आहे की नॉलेज शेअरिंग, जे काही वरून येते ते पास ऑन करायचं. त्यासाठी आज मी इथे आहे. आणि आता त्यामध्ये खूप आनंद मिळतोय की हे नॉलेज शेअरिंगमध्ये खूप आनंद आहे. त्यामुळे आपलं नॉलेज वाढतं. म्हणजे मी दुसऱ्याला नॉलेज दिल्याने मला फायदा होतोय. जसं पत्री सरांनी सांगितलंय की तुम्हाला फक्त ए लिहिता आला ना, ए कळला ना, तर दुसऱ्याला लगेच ए शिकवा, झेड पर्यंतची वाट नका बघू. कदाचित तुमच्यापेक्षा समोरचा ए जास्त वळणदार काढेल. मला जे कळलं त्याच्यापेक्षा मी जर दुसऱ्याला सांगितलं तर तो माझ्या आणखीन पुढे जाऊन चांगलं काहीतरी करेल. आणि ते जास्त समाधान आहे, तो जास्त आनंद आहे. तर त्यामुळे हे सगळे प्रिन्सिपल्स पटले. आणि मी सुद्धा प्रयत्न करते. कदाचित आता तुम्हालाही असं जजमेंट आलं असू शकतं की अरे सुप्रिया सांगतीये पण तिला जमतंय का किंवा हे सगळं सुप्रिया सुद्धा रोज करते का. तर खरंच प्रांजळपणे सांगते, कधी जमतं कधी नाही जमत. पण प्रयत्न हाच आहे की या सगळ्या तत्वांचा जीवनात अवलंब करणं आणि त्यांनीच खरी आध्यात्मिक उन्नती प्राप्त करून घेणं, हाच खरा आता मुख्य उद्देश आहे. देवनी मॅडम, मिसेस गोविलकर मॅडम आणि जिजाबाई तिघींनी स्टेजवरती यायचं आहे. मॅडमला आपण फेलिसिट करणार आहोत. जिजाबाई. आणि तोपर्यंत मॅडमनी जे सांगितलं नाही त्यांच्याबद्दल ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांनी मात्र एक गोष्ट कबूल केली की मी पत्रीमय झालेली आहे. त्यांनी मी तुम्हाला 6 गोष्टी आपण बघितल्या पत्री सरांनी काय सांगितलं ते, त्यातल्या 3 गोष्टी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्या होत्या. पुढच्या 3 तुम्हाला सांगतो. पत्री सरांनी काय केलं आहे की ध्यान सगळ्यांपर्यंत पोहोचायचं
याच्याकरता त्यांनी सगळी टेक्निक वापरली. मार्केटिंग मॅन असल्यामुळे त्यांनी सगळी टेक्निक वापरली. काय टेक्निक वापरली तर त्यांनी एक म्हणजे ज्यांना वाचता येतं त्यांच्याकरता हे स्पिरिच्युअल इंडिया आणि स्पिरिच्युअल सायन्स हे इंग्रजीमध्ये द्वैमासिक काढलं की जे जगभर जातं. पण त्यांचा आग्रह काय असायचा की हे आत्मज्ञान तुम्ही तुमच्या मातृभाषेत त्यांना जर त्यांच्या मातृभाषेत मिळालं तर ते आत्म्यापर्यंत पोहोचतं. म्हणून त्या त्या भागातल्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या भागात त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये मासिक काढा, त्यांच्या त्यांच्या भाषांमध्ये पुस्तकं अनुवादित करा. मग त्याप्रमाणे आपण महाराष्ट्रामध्ये 2004 सालापासून हे ध्यान महाराष्ट्र मासिक चालू केले. परंतु आपली ही PSSM चळवळ जी आहे ती लोकांची आणि लोकांसाठी चालवली चळवळ आहे. मासिक चालवायचं म्हणजे किती खर्च आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का नाही माहिती? माहिती आहे ना? तर मला सांगा तुमच्यापैकी किती जण ह्या ध्यान महाराष्ट्राचे सभासद आहेत? ओके, बऱ्यापैकी आहेत, पण सगळे नाहीत. आणि याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेन की तुम्ही सभासद आहात, चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही इतरांना पण सभासद करून घ्यायला पाहिजे. तुम्ही काही भेटवस्तू लोकांना देत असतात तर ह्या मासिकाची वार्षिक वर्गणी द्वैवार्षिक वर्गणी ही तुम्ही तुमच्या लोकांना भेट द्या. त्याच्याने तुमच्या जीवनात परिवर्तन येईल. आणि आणखीन तुम्ही काय करू शकता तर याचे तुम्ही प्रायोजक सहप्रायोजक वगैरे सुद्धा बनवू शकता. आणि मॅडम हे जे माझ्या हातामध्ये हा जो अंक आहे हा जानेवारी-फेब्रुवारी 2025चा अंक आहे. हा आपण गजानन महाराजांवरती काढलेला आहे. शेगावला आपला फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीला असाच कार्यक्रम होणार आहे 4 दिवसाचा. आपल्यापैकी बरेचसे जण तिथे जाणार आहेत. जे जाणार अजून त्यांनी बुकिंग त्यांनी जरूर करावं. तर ह्या मासिकाचं प्रायोजक मॅडमनी केलेलं आहे. त्यांच्याकरता एकदा भरपूर टाळ्या. दुसरी गोष्ट, पत्री सरांनी काय सांगितलं आहे की ध्यानाचा प्रचार आणि प्रसार करायचा. प्रत्येकाने आपल्याला शक्य असेल तेवढा पिरॅमिड बांधायचा आणि तो लोकांसाठी मोफत खुला ठेवायचा. मॅडमचं माझं बोलणं झालं सकाळी. त्यांनी मला त्या चिंचवडला राहतात. चिंचवडला अजून आपलं चिंचवडला ध्यान करणे आहेत लोक बरेच, पण ATSS कॉलेज आहे तिथे आपलं ध्यान सेंटर पण सुरू आहे, पण इतर गावात आपलं सेंटर नाही आहे. तर त्यांनी मला सांगितलं की मला माझ्या घरी ध्यान सेंटर सुरू करायचं आहे. आणि तिसरी गोष्ट त्यांनी मला हे पण सांगितलं की मला माझ्या घरी पिरॅमिड पण बांधायचं आहे. इथे एक म्हणजे माझाच अनुभव आला की पहिले मी तक्रार करत होते की अरे चिंचवडमध्ये कोणी ध्यानीच नाही आहेत, मला ग्रुपच नाही आहे. पण जोशी सरांशी बोलताना सर पटकन म्हटलंय मग तुम्ही इनिशिएटिव्ह घ्या. आणि तिथून तक्रार ही सुसंधीमध्ये कन्व्हर्ट होताना दिसली. तर पण मी तुम्हाला आधी सांगितलं की आपण म्हणतो तुम्हाला वेळ नाही, माझ्या घरचं मला कोऑपरेशन मिळत नाही, हे नाही ते नाही. तर तक्रार न करता आपण काय करू शकतो याचं हे आपल्याकडे जिवंत उदाहरण आहे आणि त्याच्याकरता आपण त्याला फेलिसिटेट करतो आहोत. मॅडम बसा बसा तुम्ही. सो मित्रांनो, कसं होतं क्लास? मग काय परत मारवाडी? मग बघा इकडे मारवाडी म्हणजे धर्माचं नाहीये, तुमच्या गुणाचं आहे.
विचारचं आहे. म्हणजे ते सेव्ह करतात. तुम्ही क्लॅप्स कोणासाठी सेव्ह करता? ते कोणी वेट पाहत आहोत का तुमच्यासाठी? नाही ना. एवढं सुंदर क्लास PPTवर अक्षरात सरांनी जे जे सांगितलंय ते तुमच्या समोर मराठीमध्ये ट्रान्सलेट करून एवढं बेस्ट प्रेझेंटेशन देऊन एवढं ज्ञान दिलं तर ते ग्रॅटिट्यूड शिकण्यासारखं आहे. मलाही खूप हा सेक्शन झालेला आहे, पण मला रिपीट झालं आणि भरपूर गोष्टी होत्या त्या मी सुधारत चाललो. त्यामुळे ह्यांच्यामुळे माझ्यामध्ये खूप फरक पडला. आणि तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी जॉईन व्हावं. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, थँक्यू. आणि याच्याच पुढे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की PMC महाराष्ट्र जशी PSSM तुमची आमची आहे, तशीच PMC महाराष्ट्र हे सुद्धा तुमचं सगळ्यांचंच आहे. त्याच्याबद्दल शिंदे सर तुम्हाला. जय हो पत्रीजी. खूप छान. वेणू सरांचं मी अभिनंदन करेल की त्यांनी हा विषय मला दिला, PMC महाराष्ट्र, की जिथं मी सेवा देतो. अन्यथा दुसरा विषय दिला असतं तर मला काय बोलतं का इथं रथे महारथी येऊन गेलेत की जे पत्री सरांबरोबर राहिलेत आणि त्यांनी त्यांचा अनुभव केला. मी काय बोलणार? आणि हा विषय मला दिला त्याबद्दल मला खूपच त्यांचं कौतुक करावंसं वाटतं. दुसरी गोष्ट, पत्री सरांना कोटी कोटी वंदन करून मी बोलतो. आणि आज आपले हे ध्यान महाचक्र आपण करतोय. ह्या ध्यान महाचक्राला जे काही जुनी पाठबळ दिलं असेल ते माधवी मॅम आणि या हैदराबादच्या टीमनी, वेणुगोपाल सरांनी, त्याबद्दल त्यांच्या टाळ्या वाजून आपण जोरजोरात टाळ्या वाजवतात. सरांच्या भाषेत कंजूस करू नका, टाळ्या वाजवा, खूप टाळ्या वाजवा, कारण त्यांचं करावं तेवढं कौतुक आहे. त्यांनी आपला एवढा पाहुणचार दिला, एवढं. आणि हा सुरुवातीला तर वाटलं ज्यावेळेला हे ध्यान महाचक्र चालू करायचं मराठी ध्यान, आणि सरांचा ॲक्सिडेंट झाला आणि सांगितलं गेलं की बाबा रे हे ध्यान महाचक्र कॅन्सल. अंगावरती काटा आला, डोळ्यात अश्रू आले. सॉरी. आणि सर 2 मिनिटं ब्रेक. येस येस, रिअली सॉरी. एक चेअर सर प्लीज. चालता प्रोग्राममध्ये ब्रेक घेतलं तर काहीतरी असेल ना. माय डिअर फ्रेंड्स, कैलासपुरी ऐकले का कधी? कैलासपुरी कुठे आहे? हे पूर्ण प्रांगण 100 एकराचं प्रांगणाला कैलाशपुरी म्हणतात. ब्रह्मर्षी सुभाष पत्रिजी, द फाउंडर ऑफ पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज मुवमेंट, सरांनी पहिल्यांदा ही जगाला कैलासपुरीवरून नाम दिलेलं होतं. आणि ह्या प्रांगणमध्ये कुठलाही विषय बघा तुम्ही, त्या विषयामध्ये सोच आणि विचार पासून ते फिजिकल येण्यापर्यंत त्यांचं तन मन धन देऊन, त्यांचं आयुष्य देऊन हैदराबाद पिरामिड स्पिरिच्युअल ट्रस्ट तर्फे रामबाबू सर आलेले आहेत. जोरदार ताल्यांनी रामबाबू सरांना ताल्या वाजून स्टेजवर आमंत्रित करावं. जे कधीहीच म्हणत नाही मी काय केलंय का, कुठेही त्यांचं नाव नसतं, कधी कुठे दिसत नाही, नाही PMC चॅनलवर, नाही मॅगझिन्सवर, नाही इमेजेस मध्ये. कोटी 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 केवढे कोटी दिले त्यांच्याकडेच काउंट नाहीये. प्लीज
We invite Rambabu sir for words from the wholeheartedly from Pyramid Spiritual Societies movement, the Maharashtra Pyramid Spiritual Societies. With the wholeheartedly, we are ready to listen a few golden words from your mouth, sir. Everybody, good evening. I came to this society from 2000. In 99, around August, Patri sir started in my house center. At that time, not much interested, means I am not involved in that. After that, around 2000, actually December month, my wife went to Kurnool for the Janmas Chakram. So at that time, in January 1st, that means December 31st night, I decided to join this group. 1999 मध्ये मी स्वतः या ग्रुपची इंट्रोड्यूस झालो आहे आणि 2000 मध्ये मॅडमनी एक प्रोग्रामला गेले, त्यापर्यंत सर इंट्रोड्यूस नव्हते. त्यानंतर सर पण या PSSMला जॉईन करणं झालेलं आहे. Afterwards, the 2006, this Pyramid Spiritual Trust is formed. From that onwards, I am one of the trustee, and I am a founder trustee. So started 2006 पासून द पिरामिड स्पिरिच्युअल ट्रस्ट हैदराबादचं निर्माण झालेलं आहे. ज्या प्रांगण आपण बघत आहोत, या प्रांगणचं निर्माण सुरू झालेलं आहे. त्या निर्माणमध्ये मी सहभागी आहे आणि मी एक फाउंडर ट्रस्टी आहे इकडचं. So then onwards, mainly when we came this place is nothing is there. We used to get actually with carriage for lunch and all and stay here and work. That is the state of this place. Then there is no roads, nothing is available. So we started that and finally we came to this stage. पहिल्यांदा आम्ही जेव्हा इकडे आले होते, काहीच नव्हतं इकडे. जेवायलासाठी आम्ही घरापासून भोजनचं कॅरेज घेऊन यायचे आणि यायला पण इकडे रोड्स नव्हते. मध्ये पूर्ण 6 किलोमीटरपासून चालून यायचं. आणि आज या प्रांगणाचं प्रेझेंट सिच्युएशन, द डेव्हलपमेंट आपण बघत आहोत. When PMC Telugu started, Patri sir took me as one of the director, and I still am working as one of the director for the PMC channel. PMC जेव्हा सुरू झाली तेलुगूमध्ये, सरांना ट्रस्टीमध्ये ॲज अ ट्रस्ट म्हणून घेतलेलं आहे. तेव्हापासून आजपर्यंत PMC तेलुगूला ॲज ए ट्रस्टी सर्व्हिस देत आहोत. But I can't talk more, but I'm actually working for this movement as far as I can do it. मी जास्त बोलू शकत नाही. मला कामं करायला येतं आणि ई मुवमेंटसाठी मी काम राहील. Thank you. धन्यवाद. अंकल रामबाबू सर को मैं लगभग 25 साल से मैं जानती हूँ. पत्री सर जो बोलते हैं, पत्री सर का विज़न के लिए
कहीं पर भी कुछ भी ज़रूरत हो तो ही इज़ द फर्स्ट पर्सन टू कंट्रीब्यूट एवरीवेयर. तो वी हैव टू गिव हिम व्हेरी बिग क्लॅप. अँड आणि एवढा मोठा कार्यक्रम व्हायला जे आश्वासन आम्ही दिलं होतं ऑनलाईन झूमवर, त्या ऑनलाईन झूमवर आश्वासन द्यायला आमचं पाठीमागे एक रीड हड्डी म्हणून उभं राहिलेले ते, आणि त्यांना बघून आम्ही आश्वासन देऊ शकतो की इकडे काही गरज असेल ते नाही नाही म्हणणार. भोजनाचं असून द्या, राहण्याचं असून द्या, क्लासचं असून द्या, सेशनचं असून द्या, काही रिक्वायरमेंट असेल. and he is the very in charge, total in charge for Patriji Shakti Sthal, and Sriram sir is taking care of the work, and yesterday we spoke, and fully he supported, his support is there, and you all supporting, and all the PSSM movement is supporting, so that we can make our Patriji Shakti Sthal statue of meditation complete in a 1.5 year. Thank you one and all. And we need to clap now, sir. सो 2 विषय सरांचा बद्दल माहिती घेऊया. ज्या शक्तीस्थळ आपण बघत आहोत, ज्या दिवशी सरांनी ही शरीर सोडून समाधी घेतली होती, समाधी सुरूपासून समाधीचं निर्माण होईपर्यंत 48 आवर्स पूर्ण प्रोसेस मध्ये समाधी झालं. तिकडून हल्लं नाही, ते उभं होते आणि स्वतः काम करत सगळ्यांबरोबर काम करून घेतलं. एक गुरूंचं समाधी कसं करायचं आणि कसं आपण उभं राहायचं सरांनी करून दाखवलं. आपला जोरदार ताल्यांनी सरांना धन्यवाद करू. महाराष्ट्र पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटी वरून जोशी सरांना विनंती आहे, 2 शब्द सरांचं बद्दल आणि सन्मान. इतना सब आपके बारे में हमको अभी पता चला. मैं इस प्रांगण में जब इसका काम शुरू हो रहा था, वो टाइम पत्री सर के साथ आया था, तभी से यहाँ आता हूँ, लेकिन आपके बारे में, आपके काम में बारे में पहली बार सुन रहा हूँ. फर्स्ट टाइम आई हैव कम टू दिस प्लेस इन 2009. That time, just as sir told, it was a barren land, open land, nothing was here. But till today, till just few moments back, I was not knowing anything about him. So there are people who work behind the screen. So he's a man like that. And we, all participants of Marathi Dhyan Mahachakra, are especially grateful to him because he has created so much confidence in his 2 lieutenants, Madhvi Madam and Venu Sir, that without asking him, online we requested them that this is the problem, can you help us? Online, immediately they promised us, yes, we will give all the help. It is our responsibility. And that is what they have done. And they have done only because of his solid support for years together. So we all are very grateful to you, sir. Thank you, thank you, thank you. Just a minute. Wait here. Kungarpuri sir. Kumar sir. सर तुम्ही या ना. तुम्ही We invite Dr. Parmeshwar Reddy Garu onto the dais for the felicitation to Rambabu sir.
Prakruti Umamaheshwarna onto the dais for the group photo, please. जोरदार तालिया सगळे मास्टरांना. आपल्यामध्ये डॉक्टर परमेश्वर रेड्डी सर आणि प्रकृती उमा महेश सर आणि त्यांचे मिसेस आलेले आहेत नेक्स्ट सेशनसाठी, जे महाराष्ट्र निर्माण व्हायला त्यांचं आयुष्य दिलेले. त्यांना तुम्ही ओळखत असेल किंवा नाही, आज आपण ओळख करून घेणार आहोत. Yes, yes, of course. Right now? Untan. सो मित्रांनो, सो माय डिअर फ्रेंड्स, 15 मिनिटचा ब्रेक घेणार आहोत आपण, फक्त 15 मिनिटं. लोकांना नाही म्हणतात ते, तरी पण घ्यावं. डायबेटिक पेशंट्स असतात, वॉशरूमसाठी. ज्यांना बसायचं तसंच बसून घ्या, ध्यानात बसून घ्या, डोळे बंद करून घ्या. But you see only these 4 people here. There are about 25 people, 30-40 people who have started this Dhyan Maharashtra movement in Maharashtra in various parts, but somehow or the other they could not come. You know C. Vijay Kumar sir, right? Same team it is there. And there is Ramesh Babu, who was also working in Pune. But unfortunately, they could not come here, and we invited all of them. They were asking me, this is Marathi Dhyan Mahachakra, why you are calling us? I said, this Marathi Dhyan Mahachakra is only because of you. So just as our expression of gratitude, we are invited you. And that's why they have come. Otherwise, they were not ready to come. Now, I will also like to tell you how Patri sir forward this message of Anapanasati meditation all over the world. It is only through all these masters, Telugu masters, which he has prepared, and they were all fortunate that they are from the first batch of Telugu, Patri sir. Just like friends, they were, and they will tell their experiences also. I will not take that much time. But my only point is, language is not a barrier. Age is not a barrier. Qualification is not a barrier. Only barrier is your dedication. That's all. And all these are idols for all of us to work. See what has happened, I will tell you. We have printed, sent more than 30,000 pamphlets in Marathi in Maharashtra. On PMC Maharashtra, we are telling people. But what has happened, Shravan Mahesh sir,
and our Kulkarni sir and Madhvi madam and Venu sir. In Akkalkot there was a program 6 months back, 3 days program. That time Shravan Mahesh sir, Venu sir and Madhvi madam felt that this program of Marathi people, you can see it was a mini Dhyan Mahachakra. So this program should be done in Kartal, and that's why it started. Shravan Mahesh sir has printed 1 lakh pamphlets, but afterwards he met with an accident and went to coma. So then again we were thinking that we'll postpone this program. But while taking class on PMC Maharashtra in Gruha Lakshmi, there is a special class for ladies. Our Brahmarshi Shrikant Kulkarni sir, he was taking the class. While taking the class, he got the message that Patri sir has not cancelled any meditation program for any reason. Then why we are cancelling? We must not cancel. And there on the spot, he declared that our program, which was from 21st January to 27th January, we will be conducting definitely in Kartal Mahamaheshwara Pyramid. That's why after that it is started. But what happened, because of the other programs, in the meantime other programs, other people are fixed. That's why we are curtailed to only 2 days. So it is now 21st to 25th. And for that, what I want to tell you all, that for that, we wanted dedicated people. And what these people thought that we are only 125, hardly 125 people. And we have taken so much efforts, why there is nothing. So I told them, Patri sir used to say, if there is only one person, I will take the meditation class. Secondly, I told them that Patri sir has chosen you because we have got his example. He started teaching one man meditation, and now crores of people all over the earth, they are meditating. But his task is not over. There are still crores of people to whom we have to reach, and we are the warriors who have to do that. So these 20 people have started movement of Dhyan Maharashtra, and now you know how it has reached to lakhs of people. So there are people, there are persons required on the ground who will work with the total dedication. And how much is the dedication of these people? I will just give 1 or 2 examples. What we say, we don't have time. What we say, we don't have money. Yes, we want to do, but not now, afterwards. Nothing. There, this thing is now and here only. I know financial problem everybody has got. But I know these people, they have taken, he is working in IT, working in Pune. His family, his parents are in Andhra Pradesh, Kurnool. But he used to take loan to make the programs in Maharashtra. He has not only that, he has put his house and mortgage, under mortgage with the bank to get the loan. One more person was there, Mr. Sumant. When we used to take, till 2007, all these people were arranging the Patri sir's classes and this everything. But myself and few more Marathi people, Raikar sir, Trupti Avde madam, few Marathi people joined them. Then they told us that now you should take over. But people started the same thing. Time nahi hai, money nahi hai, ye nahi hai, humko malum nahi hai. So what Sumant told, that if there is marriage of your sister or brother, or some old people used to say, your daughter, what you will do?
You will go all out and do it. You will take loan or you will do something, whatever it may be. And that time you will not think, अरे मेरे पास पैसा नहीं, कैसा करेगा ऐसा. You will find out the ways and means. Same way you should do this. And they were not saying just like telling us, they were doing it. They are still doing it, not now only. Satya sir, actually, in their bag, he is the pioneer, you can say, of Maharashtra, Dhyan Maharashtra movement. And Dr. Parmeshwar Reddy, no doubt he is a doctor, but he is a very good friend of mine. I am Patri sir, doctor also he is there. So Patri sir used to say that time also, no doctor, no medicine, but still he joined with Patri sir. So you can imagine. Okay. So I will not take much time. I will request Dr. Parmeshwar Reddy sir to. एक मिनिट, ते इंग्रजीमध्ये बोलणार आहेत, तर तुम्हाला इंग्रजी चालेल का? कोणाला चालणार नाही हात वर करा. ओके, ठीक आहे. तुमच्याकरता मी मराठीत थोडक्यात सांगेन, पण त्यांना काय ते इंग्लिशमध्ये बोलतील, पण मी जर त्यांचं बोलले, 2 वाक्य बोलले मग परत मराठी सांगितलं तर त्यांचा फ्लो डिस्टर्ब होईल. If he says 2 words, 2 sentences, I translate it, his flow may be disturbed. Yes, sir. So, let him speak as he wants to. Then I will, in short, I will tell you. Okay? Will it be okay with you all? Thank you, thank you. No Hindi, no Hindi. He can speak Hindi. English. But we can speak only English. I can speak simple English, I can speak. No problem. No, you're welcome, sir, please. So good evening, everybody. I am Parameshwar Reddy, and by profession I am a physician and a diabetologist. Yes. So I am practicing in Kurnool, Andhra Pradesh. I am doing my diabetes practice. So briefly I introduce myself, my journey with Patri sir. So I met Patri sir in 93. When I met him, the entire PSSM was, the members were 15-16 people, that's all. फक्त 15-16 लोक होते त्यावेळेस पत्री सरांबरोबर. And they are the first founder batch. So if Guru Purnima is there, all 15 people we used to meet and celebrate Guru Purnima. And that's how it went on. And now it is lakhs and lakhs of people all over the globe meditating now. Because of his vision, dedication and compassion and love towards the humanity. You continue. Sorry. Whenever it is. No, I will tell you. Because I don't want to disturb your flow. Yes, sir. Please. So, 93 onwards, I was in medicine second year, MBBS second year I was studying, and I met him. And I used to meet him every day, night. So 4 o'clock after completing my college, so around 7 and 8 I used to go to him. Out of 15 people, almost 10 people, we used to be with him every night. So at that time he was not that busy, and weekly once he used to go to Tirupati, something like that, for taking meditation session. And only 1 or 2 people were attending his session in Tirupati, but for 1 or 2 persons he used to go every week. So I am very fortunate enough to witness the very big moment of the PSSM. It's a great moment happened before my eyes.
So my journey with him went for 30 years with Patri sir. And 32. Yes. 32 years. 32 वर्ष सर परमेश्वर रेड्डी सर पती सरांबरोबर होते. 32 वर्ष. You can imagine. Last breath, till Patrisa's last breath. We has witnessed Patrisa's last breath. शेवटच्या क्षणापर्यंत ते त्यांच्याबरोबर होते. शेवटच्या श्वासाबरोबर त्यांच्याबरोबर होते. I don't know whether it is a blessing or curse. I was with him in his last days. Almost a few months I was with him. And the last 35 days completely I was with him. And unfortunately I was the man to declare his death also. His nirvana. पत्री सरांचं निर्वाण सरांनीच डिक्लेअर केलं. ते म्हणतात की ते माझं भाग्य आहे का दुर्भाग्य आहे मला माहीत नाही, पण त्यांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांच्या होतो गेले 35 दिवस तर त्यांच्याबरोबरच होतो आणि त्यांचं निर्वाण झाल्याचं मला सगळ्यांना सांगावं लागलं. येस सर. Yes, sir. So when I was a student and every night we used to meet him, we used to sit with him, he used to cook for us every night. And we used to ask him questions. Yes, he used to ask, shoot question. He used to teach us till 2 o'clock, sometimes 3 o'clock in the morning. So we used to have every 1 hour, 2 hours, we used to have some chai and then discussion. So it went on for almost 5 to 7 years. So till my completion of house agency, till 98, 99, the same thing went on. So meanwhile he was moving outside and he used to go and come. And this was the pattern went on. So I was very fortunate and I was directly trained, had a direct teaching with him. And I learned directly from him. And that time itself I have decided to dedicate myself. And he used to guide me in all aspects, like major decisions of my life he has taken. I should not reveal this, but where I have to work. If I am working somewhere, you come back, your work is here. Only like work-wise. I was working in Kerala, he used to call me, come back, come to Hyderabad, your work is here. I was working in Kolhapur in Mahabubnagar district, so he called me, come out, your work is in Kurnool. So that's how he has made me to work in different areas. And 2005 he told me, you go to North India, go and work in North. So that's how we moved to Maharashtra. So in Pune, Uma Mahesh, Sabita, Sumant, Swati, Satya, and we had taken, we were there having residence there itself and worked for longer time till Shirdi Dhyanama Yagnam, yes, in 2006. Wait just a minute, sir. About this, I would like to just share. 2006 साली पत्री सरांनी शिर्डीला ध्यान महायज्ञ केला होता. येस. After the program you can see this. हा त्याचा अल्बम आहे, मी कोणी बघू शकता इथे नंतर प्रोग्राम झाल्यानंतर. तर तो प्रोग्राम ह्या सगळ्या तेलुगू लोकांनी अरेंज केला होता आणि त्यावेळेस मोर दॅन 50,000 पीपल, 5 to 10,000 पीपल लोकांनी त्याचा लाभ घेतला. 7 दिवस सगळ्या, जसं आता आपल्याला इथे नाश्ता, जेवण आणि रात्रीचं जेवण फुकट मिळतंय, तसं तिथे सगळ्यांना 5 ते 10,000 लोकांना त्या काळामध्ये त्या लोकांनी दिलं होतं. तुम्ही कल्पना करू शकाल. तसंच तिथे ओळख नाही, काही नाही, जागा मिळत नाही, पण सगळ्या अडचणींवर मात करून हे सेशन त्यांनी पूर्ण केलं होतं. तसंच पुण्यामध्ये पोलीस परेड ग्राउंडवरती, आणि त्यांनी असे लोक निवडले होते
की पोलीस परेड ग्राउंड आहे, म्हणजे पोलीस ग्राउंड पोलिसांसाठी सुद्धा 5 दिवस असंच फ्री सेशन सकाळ ते संध्याकाळी त्यांनी घेतलं होतं. फ्री, सगळं फ्री. आणि त्याची आठवण अजूनही लोक काढतात. विठ्ठल जाधव वॉज देअर ॲट दॅट टाईम. आणि त्यावेळेस हे सर पण होते, सत्या सर जे आहेत त्यांनी ती सुरुवात केली त्यांच्या पत्री सरांबरोबर. तर असे कार्यक्रम ह्या लोकांनी घेतलेले आहेत. आणि ते 2006चा शिर्डी ध्यान महायज्ञ झाल्यानंतर त्याला आपले जंगलीदास महाराज म्हणून आहेत, माहिती आहे? हां, त्यांचं पण आपल्याला भरपूर मदत झाली होती. तर असे बरेच कार्यक्रम ह्या लोकांनी केलेले आहेत. पण शिर्डी महायज्ञ आता आपण महायज्ञ करतो किंवा आता आपण जे विचार करतोय की आपण आता अक्कलकोटला केला, आता कुठे करतोय, शेगावला करतो आहे, परंतु 2006 साली त्यांनी केलं आहे आणि त्याच्यानंतर आपण अजून करू शकलेलो नाही त्या प्रमाणावरती, याचा पण तुम्ही विचार करा. थँक्यू. After that, Dhyanma Yagna in Shirdi, so he assigned me to some other states. So I had been to Delhi, Punjab, UP, Assam, Meghalaya, and Goa, like all these states. So with the team, we used to visit these states and then make some base and then hand over to Patri sir. Till Jammu Kashmir. Jammu Kashmir I didn't go, but my wife was there. And Sabita and my wife Mamata, these two, they worked a lot. But my daughter was almost 1 year old child, and we took one house at rented house at Shirdi, and my wife was with my daughter there. With 1 year child, 2 years, 2 years old, and 2 years, 3 years old child, and she used to work with the child only. She used to move to all offices taking permissions. So that's how it went on. When my wife was working in Jammu and Kashmir, I used to take care of my daughter at my place. So she was there for 1 year in Jammu Kashmir. One day from Kashmir, she called me one day. She told, today I am very fortunate, some encounter was going on and just a person beside her was shot at. A terrorist. And a narrow escape was there for my wife that day. She called me, I want to work for some more time here. Yes, you can work. एक सांगतो तुम्हाला, जस्ट मिनिट. सरांचं शिर्डी ध्यान महायज्ञ झाल्यानंतर पत्री सरांनी त्यांना नॉर्थ इंडिया म्हणजे दिल्लीला पाठवलं, जम्मू काश्मीरला पण पाठवलं. पण जम्मू काश्मीरला तेव्हा जेव्हा त्यांना जायचं सांगितलं होतं तेव्हा सर जाऊ शकले नाहीत, कारण त्यांची मुलगी लहान होती आणि त्यांच्या मिसेसची जाण्याची इच्छा होती. म्हणून त्यांनी मिसेसला पाठवलं जम्मू काश्मीरला आणि त्यांच्या मुलीची काळजी सरांनी घेतली. 1.5 year, no? She was there 1.5 year in Shirdi, sir. 1 year in Kashmir. अच्छा. So 2.5 years sir has taken complete care of his daughter. आणि लहान मुलगी अगदी म्हणजे. आणि दुसरं असं की जम्मू काश्मीरला असताना काश्मीरहून सरांना त्यांच्या मिसेसचा फोन आला की इथे अतिरेकी आहेत आणि परवा सरांचा कार्यक्रम झाला ध्यानाचा आणि त्या कार्यक्रमामध्ये मॅडम बसल्या होत्या, त्यांच्या बाजूच्याच माणसाला गोळी मारण्यात आली आणि तो गेला ऑन द स्पॉट. तरी पण त्यांनी यांना सांगितलं की मला अजूनही इथे काम करायची इच्छा आहे, तुमची परवानगी आहे ना. यांनी पण परवानगी दिली. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता डेडिकेशन काय असतो. So that's how it went on. I really admire the dedicated warriors of Patriji, and I'm very fortunate. I'm witnessing all this team, the very important team, and Umesh has dedicated his life, family, and he sacrificed a lot. I know personally, I know his personal life, he sacrificed a lot. So
Patri sir used to tell me at this point of time, I would like to say one definition given by Patriji. What is true love? Richard Bach's definition of love is working for the spiritual development of the other person is defined as true love. Love definition. खरं प्रेम काय आहे तर आध्यात्मिकतेसाठी 100% काम करणं हे खरं प्रेम आहे. So in '93, when I met Patri sir, this poster, this quotation of Richard Bach was there in his residence, Sar residence. The true love is defined as the working for the spiritual development of the other person is defined as love. So Sar has shown the very love, unconditional love for the entire humanity. Patri sir has showered his love for the world. And as I witnessed, he never had a single rupee in his pocket. Single rupee for his entire life. He never had 1 rupee. He never touched money. He's a great yogi and a great master who never touched money. पत्री सरांनी कधीही पैशाला स्पर्श केला नाही. त्यांच्या खिशात 1 रुपयासुद्धा नसायचा. तरी पण त्यांनी एवढं सगळं काम केलं. कारण त्यांचं म्हणणं होतं की दुसऱ्याच्या आध्यात्मिकतेसाठी आपण काम करणं हे सगळ्यात मोठं खरं प्रेम आहे, खरी सेवा आहे. So in 2016, from 2013 onwards, in 12-13, Umamesh was taking care of the volunteers department. He was working on the department. In 2013, he called me, Patri sir called me, and he said, go to 4 to 5 districts around Kurnool and bring volunteers for the Dhyana Mahayagna or Chakra that is going on here. So you might have seen the Sevadal. Have you seen Sevadal in Dhyana Mahachakra? Yes. So in 2016, that transformed into Sevadal. So he named it as Pyramid Sevadal. So in the entire journey, after my North India work, he has given me this assignment, this project, working for the Sevadal. In 93-94, we used to go to villages. Almost we visited 100 to 100 villages around my village, and Patri sir used to come to our villages. So that's how it started. The very big movement started with villages only. And my village, Nagaldinna is my village, near Mantralayam. It was the first village to start meditation. So that's how it's a big movement has started. So projects, one by one, he used to assign me. So you come here, you do this work. So I started working on that. So what I believe is whatever the work he has given is the path for my enlightenment. So it will make me to reach my destiny. My destiny is spiritual progress. So to attain a good state in spiritual self-development. So that's how I have done all the work, and with his guidance and his love. So in 2016, I am coming to the most important part. Maybe I am having 5 minutes, 5 more minutes. Yeah. In 2016, he declared Sevadal, and he made me the project in charge, Pyramid Sevadal. Opposite to this building, you can see one library is there. Have you seen the library? In that library, I met him with 50 people from my native place. All are volunteers. On 21st June 2016, I remember the dates.
because it was International Yoga Day. Patriji has taught meditation for 10,000 students in Chennai, and he came by flight, and that evening we had a meeting here with him. That day, he has given the title for the Sevadal, serving the divinity in all beings, human beings, serving the divinity in all beings. Dhyana Sevaya Daiva Seva. That day he told me one thing, very, very important thing. He said, Paramesh, someday you are going to die, and I am going to die. And everybody here in this hall, they are going to die. Yes or no? Is it right? Do you agree? Yes. He asked me, Paramesh, you have to do this job. I need a system. I need a system which will take meditation forward to the generations. The name of the system is Sevadal. He wanted a structure, permanent structure. So there will be national head, there will be state in charge, state president, there will be district convener, there will be mandal convener, and then at the mandal level, there will be a core team. Please listen to this concept very carefully, because it is Patrisar vision. And for the next 5 years, from 2016 onwards, till he attained Nirvana, he taught me so many things. He shared his vision for so many years. So I'm working on the vision right now. What he told, I'm working upon it right now. So I want a system, I want a permanent structure. People, they come and go. Is it not? System will not change. Do you agree, sir? Yes. Yeah. So I want a system. He told me many times, I want a system. So what do you call it? Vyavasthikarana? Vyavasthikarana. Yes. Yes. So meditation, see, we had been to Assam, we had been to Meghalaya, we had been to West Bengal, all these states. But few people, they could come out. But in our villages also, so those people who worked a lot at that time, they are not there right now. So people, they come and go. But if the movement has to depend on the person, it may stop at some point. Yes or no? So, if there is a system, the system will take care of the progress. Example, there is a district collector. The collector will transfer and a new collector will come and do the same duties. Yes or no? Yes. So likewise, he has given constitution for the Sevadal, for carrying forward the mission. He has given the 14 guidelines. So how to work. So main guidelines are like to adopt 2 schools in each mandal, or 10 schools in each taluk. So we have to work for the next generations. So his vision is Sevadal has to work for 1,000 more years from now onwards. He declared on the stage itself in Kartal. So he has a very longer vision. So today I am the head of the department, but I may change, I may not be there tomorrow, but some other person will come and do the same duty. Is it not? Yes. So 2 state in charges were changed to Andhra Pradesh, but they are doing beautifully. So without depending on a person, so he wanted to create a system. That system is Sevadal. So in Andhra Pradesh, before COVID, we adopted some 500 schools. So almost 3 lakh students were meditating every day. So every year almost AP and Telangana, like 10 lakh students will be regularly meditating if we adopt 2 schools in each mandal.
So we are working on the generation actually. So if you really impart the spiritual principles, basics of spirituality, like example, following the inner voice. Whatever you do, it will come back to you. Work with mindfulness. Walk while you are walking and eat while you are eating. Like this, all these principles, the basic spiritual principles which will transform a normal person into a spiritual being, they were given by Patriji to be initiated in the schools. So we are going to do this project again, like there was a break after COVID, and we are going to launch the school adoption project in Andhra Pradesh and Telangana from June onwards, this June. And he has made the Jagannath Gattu. How many of you know Jagannath Gattu, Karnool? Jagannath Gattu? Yeah, very few people, yes. Jagannath Gattu is the very ancient place where Buddhist monks meditated 2500 years back. And it is a old, 1100 years back, old temple is there, and Jagannatha Swami temple there. Patriji has located that place in 2007. And there is 13 acres land. And it's a government land, and government is going to allot the land for the Pyramid Sevadal Trust. So he made Jagannath Gattu as the national headquarters for Pyramid Sevadal. So there, from March onwards, we are going to give training to the volunteers, Sevadal. So what to speak in the schools, how to do service. So the very service wing of PSSM is Sevadal, and the trainings will be given at Jagannath Gattu. So this is what briefly about my journey with Patri sir and the mission. And the Sevadal is very much established in AP, Telangana and some part of Karnataka. And I request Joshi sir to kindly take initiation, and Venu to take initiation to establish this Sevadal mission in Maharashtra. So Sevadal Dhyan Maharashtra, Sevadal Maharashtra. I wish it should start now. And continuously teaching the students, and teaching students is on continuous basis for 365 days. So as long as we adopt only 2 schools, and we teach meditation in the 2 schools, as long as school is there. So daily practice of meditation, daily sadhana for lakhs of students is not a small thing. So Patriji has visualized a very big thing right now about the